हो सर. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम आपले आदरणीय गुरुवर्य देवारे सरांना नमस्कार. त्यांना नमन करून मी ह्या वर्गात सर्व जे काही उपस्थित आहेत आपले माझे सहअध्यायी जे आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करते. आणि इथं उपस्थित असणारे सर्व जे कोणी ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत त्यांनाही माझा नमस्कार. आज पारंपरिक कुंडली वाचनाच्या आपल्या क्लासमध्ये सर एक नवीन कुंडली आपल्या समोर मांडणार आहेत आणि त्याचं विवेचन करणार आहेत. तर मी सरांना स्वागत करते सरांचं आणि त्यांना विनंती करते की आजच्या वर्गाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. नमस्कार धन्यवाद मॅडम. कुबल मॅडम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरं, आता आजची जी कुंडली आहे तर ती धनु लग्नाची कुंडली आहे. तर धनु लग्नाच्या याच्यामध्ये आपल्या मेहता मॅडम आहेत, त्यांनी धनु लग्न काही शिकले नव्हतं असं त्यांची तक्रार आहे. तर धनु लग्नाची ही कुंडली आहे. ही व्यक्ती जी आहे ती मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन आहे. लहान मुलगा आहे. लहान म्हणजे 78चा जन्म आहे, तर लहानच म्हणायला लागेल. तर त्या ह्याच्यामध्ये त्याचे जे योग आहेत आणि पहिल्यांदा छोट्या कामातून 15 वर्ष सर्व्हिस करून नंतर परीक्षा देत देत आता मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन आहे. जगभर फिरतोय. अतिशय चांगल्या कुटुंबातील आहेत. पण जीवन कष्टाचं गेलेलं आहे. म्हणजे जेव्हा 10वी झाल्यानंतर तिथे कार्य सुरू केलं टेक्निकलला आणि IIT केलं, ITI केलं. ITI केल्यानंतर इंजिनिअरिंगला जाऊन नंतर सायन्स करून तिथे शिपवरती जॉईनिंग झालेलं आहे. तर आता अशा वेळेला कोणते कोणते ग्रह कारणीभूत ठरलेले आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. आणखी कुठे प्रगती करेल हे पण पाहायचं आहे. त्याला कुठले योग योग्य झाले ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तुमच्याकडे अनेक पत्रिका येत असतात. तर त्यावेळेला यदाकदाचित काही व्यावसायिक, ज्याला आपण म्हणतो प्रोफेशन, किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये मी प्रवेश करू आणि त्याच्यातून मला यश मिळू शकेल, तर त्या दरम्यान ह्या जातकाच्या ह्याच्यामध्ये शिपवरती काम करायची संधी मिळाली. आणि सगळ्या ज्या कंपन्या होत्या त्या फॉरेन कंपन्यामध्ये अतिशय जगभर प्रवास करून समुद्रमार्गाचा अतिशय चांगला अभ्यास करून ही व्यक्ती जी आहे ती कांदिवलीला राहायला आहे, ढाणूकवाडीमध्ये. तर त्या ठिकाणी घरचं आता एकदम व्यवस्थित आहे. अतिशय छानपैकी सगळं चाललेलं आहे. म्हणजे मेहनत जी आहे ती अतिशय चांगल्यापैकी उपयोगाला आली. शिक्षण चांगलं झालं, सद्गुणी आहे, परिवार चांगला आहे आणि अतिशय कुटुंब चांगलं आहे. असं कोणतं जे क्षेत्र आहे ते त्याच्यामध्ये त्याला यश मिळालं आणि दीर्घकाळ बाहेर राहण्याचा जो योग त्या व्यक्तीला मिळाला ते त्याचं नशीब आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की काही वेळेला आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी घरापासून दूर राहायला लागतात आणि शिपिंग लाईनमध्ये तर लागतात. पहिला 6 महिने होता, आता 3 महिन्याचं हे केलेलं आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला रेग्युलर नोकरी हवी असेल तर तुम्हाला ते सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. चांगल्यापैकी 2.5-3 लाख रुपये पगार असतो महिन्याला आणि तो पण डॉलरमध्ये असतो, म्हणजे फॉरेन करन्सीमध्ये असतो. तर त्या ठिकाणी जातकाचं जीवन जे आहे ते आपण वाचणार आहोत. पुढे जाऊन जीवन कसं असेल किंवा काय फलादेश मिळेल. आता तुम्ही सर्वजण उच्च शिक्षित आहात, अतिशय चांगल्यापैकी, कधी कोणाला कमी समजू नका. आणि एकच रिक्वेस्ट आहे, महागड्या क्लासला प्रवेश कधीही घेऊ नका. आणि उद्या मॅडमचा क्लास सुरू होत आहे, तर त्यांनासुद्धा तुम्ही तिथे निश्चितच शुभेच्छा द्या आणि त्यांचा क्लास उद्या चांगल्यापैकी सुरू होऊ द्या. ज्योतिषशास्त्री परीक्षा अतिशय उत्तम क्लास आहे. तर सर्वांना मी पुन्हा एकदा नमस्कार करतो. कुलकर्णी मॅडमनी स्वागत केलेलं आहे. तसंच तुम्ही इत्यादी सर्व आदरणीय मंडळीचं स्वागत आहे. कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व मान्यवर कुलकर्णी आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्यांनी आता प्रार्थना केली त्यांचंसुद्धा स्वागत आहे. तर धन्यवाद साहेब. तुमचे मंत्र आम्हाला ऐकायला मिळाले. आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर कंठ आहे आणि त्याच्यातून परमेश्वराचं नामस्मरण झालं आणि संध्याकाळच्या वेळेला अतिशय उत्तम रित्या एक आगमन झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी मी तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आमच्या ह्या वर्गाला तुमच्यासारख्या व्यक्तीने पदार्पण केलेलं आहे. तर धन्यवाद. धन्यवाद मॅडम सर. आता तारीख लावा तुम्ही. बघा सर, लावली 6 जानेवारी 1978.
सकाळी 7:29 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि मुंबई जन्मस्थळ. लिहून घ्या तारीख सगळ्यांनी. घेतील ना लिहून, मग लावते पुढचं. लिहिली का तारीख बघा. झालं का सगळ्यांचं? लावू का पुढचं? हो सर. हो सर. हो मॅडम. हो सर. येस मॅडम, थँक्यू. लावते हा सर. लावा 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 मॅडम. लावलीये बघा, दिसते का सगळ्यांनी? बघा, धनु लग्न आहे हम्म. आणि लग्नी सूर्य शुक्राची युती आहे. 12व्या स्थानामध्ये चंद्र बुधाची युती आहे वृश्चिकेला, आणि अष्टमामध्ये मंगळ आहे. शनी भाग्यस्थानी आहे, राहू दशमात आहे, केतू चतुर्थात आहे, आणि चतुर्थेस गुरु हा सप्तमात आहे, आणि लग्नेश सुद्धा सप्तमात आहे. 2 केंद्राचे अधिपती म्हणजे गुरु हा केंद्रस्थानी आलेला आहे आणि तो मिथुन राशीत आलेला आहे. आता तो मिथुन राशीत असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाचा जो काही वावर असेल किंवा विचार असेल तर तो व्यापारी संदर्भातील काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडतील. म्हणजे मिथुन राशी मुळातच व्यापारी आहे. दशम स्थानसुद्धा कर्म ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा व्यापारी आहे, आणि त्याच्यामध्ये राहू आहे. तर राहू हा जेव्हा व्यापार दाखवतो त्यावेळेला अतिशय ह्यूज प्रमाणामध्ये, आता कंटेनर शिपिंगवरती असल्यामुळे त्या ठिकाणी फार मोठा प्रवास घडतो, दीर्घकाळ प्रवास असतो, सतत समुद्रात राहावं लागतं. पण लग्नामध्ये सूर्य असल्यामुळे सूर्य शुक्राची युती आहे, आणि सूर्य शुक्राची युती असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला एक प्राधान्य मिळालेलं आहे. सूर्य हा नेहमी तेजस्वीपणा दाखवतो, आणि त्या सूर्याचं जे बळ आहे ते जातकाला निश्चितच चांगलं मिळतं. आणि जेव्हा तिथे आपल्याला हे यायचं असतं, एखादं जन्म घ्यायचा असतो किंवा वेळ द्यायची असते किंवा नशीब असतं, त्यावेळेला सूर्य ॲटलिस्ट अतिशय चांगल्यापैकी स्थितीमध्ये आहे, आणि तो लग्नस्थानी आहे, आणि तो सूर्य जो आहे तो भाग्येश आहे, आणि त्याच्यामध्ये जो पंचमेश आहे तो 12व्या स्थानामध्ये आहे. तर पंचमेश आपण शिक्षण पाहतो, प्राथमिक शिक्षण पाहतो. चंद्रबुधाची युती आहे, आणि वृश्चिक रास आहे. वृश्चिक रास ही जी आहे ही जलाच्या माध्यमातून तिथे प्रवास करणं, किंवा त्या ठिकाणी आपण म्हणतो की टेक्निकल जो काही पार्ट असतो जीवनामध्ये, मनामध्ये काय असू शकतं किंवा अंगामध्ये काय असू शकतं, तर तो टेक्निकल पार्टने त्या जातकाला संधी मिळाली. इथे जर आपण बघितलं तर मंगळ अष्टमात नीचेचा आहे, तर तो मंगळ दोष नाही आहे. कारण ज्यावेळेला तिथे सप्तम स्थानामध्ये गुरु आहे, आणि लग्नावर गुरुची दृष्टी आहे, पराक्रमावरती गुरुची दृष्टी आहे, गुरुची लाभावरती दृष्टी आहे, आणि लहान वयामध्ये 2.5-3 लाख रुपये पगार कमवणं म्हणजे काही कमी नाही. अतिशय चांगल्यापैकी एस्टॅब्लिश आहे, आणि प्रत्येक कंपनीमध्ये नवीन कंपनी त्याला इन्व्हाइट करते, आणि त्याच्या हातामध्ये अख्खी बोट सोपवते. आणि एवढा मोठा कंटेनर घेऊन प्रवासाला जायचं, साधारणतः 30-35 लोकांचा स्टाफ सोबत असतो, त्यांचं सगळं तिथे हे करायचं असतं. अशा रीतीने ही पत्रिका जी आहे ती यशस्वी पत्रिका आहे. शनी हा सिंहराशीत अग्नितत्वामध्ये 3 ग्रह गेलेले आहेत, जलतत्वामध्ये 3 ग्रह आहेत. त्याची मनस्थिती कुठे असेल तर चंद्र ज्या ठिकाणी असतो त्याची बुद्धिमत्ता किंवा मानसिक अवस्था असते, आणि चंद्र 12व्या स्थानामध्ये आहे. 12वं स्थान हे लांब पल्ल्याचा प्रवास ज्याला आपण म्हणतो, आणि जिथे फॉरेन टूर, जिथे प्रवासाला जिथे आपण म्हणतो परदेशाशी संबंध येतो, आणि चतुर्थेश जो आहे तो सप्तमात आहे, आणि तिथे केतू आहे, म्हणून घरामध्ये त्याला वास्तव्य फार कमी मिळालेलं आहे, आणि तो सतत त्याचं जे काही जीवन आहे ते समुद्रामध्येच तो घालवतो. तो वृश्चिक रास तशी पाण्याचीच आहे, जलतत्वाची आहे, आणि मीन रास ही ओशनची आहे, आणि कर्क रास ही जी आहे ती नद्यांची आहे. म्हणजे त्या ठिकाणी राशीला सुद्धा आपण जर बघितलं तर राशीसुद्धा अशा तऱ्हेच्या आपल्याला सोबत साथ देत असतात.
पण दशमातला राहू हा कन्या राशीचा आहे, बुधाच्या राशीतला आहे, म्हणून व्यापारी तत्व आणि व्यापारी क्षेत्राशी संबंधित या जातकाला कार्य करण्याची संधी मिळालेली आहे. शनीचं आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी षष्ठस्थानावरती दृष्टी आहे, तर षष्ठस्थान हे ऋषभेचं आहे. तर वृषभ रास ही जी आहे, तर जेव्हा धनुलग्नाचे लोक किंवा धनुराशीचे लोक जेव्हा एखादी नोकरी करतात तर आपल्याला लक्षात ठेवायचं की अट्रॅक्ट द पीपल, म्हणजे लोकांना निश्चितच त्या ठिकाणी लोक एकमेकाशी जुळवून घेतात आणि चांगल्यापैकी त्यांना यश मिळतं. मग तशाच प्रकारे आपण पाहिलं तर दोन्ही शुक्राच्या राशी ह्याच्यावरती शनीची दृष्टी आहे, तो सुद्धा एक भाग आहे. तर त्यातून बरेच परिश्रम करावे लागतात. कधी कधी एका व्यक्तीला 14-15 तास, 16 तास, 17 तास ड्युटी करावी लागते, म्हणजे हे श्रमच आहेत. आणि रवी लग्नी असल्यामुळे त्या ठिकाणी त्या व्यक्तीला तशी सहनशक्ती पण आहे, एनर्जी पण आहे. कारण रवी जो आहे, सूर्य जो आहे, तो अग्नितत्वाचा आहे आणि मंगळ अष्टमात असल्यामुळे धोकादायक काम आहे, सतत तणाव असतो. म्हणजे पाण्यातून प्रवास करताना कधी काय होईल काही सांगता येत नाही, पण तिथे रवी बलवान आहे, गुरु बलवान आहे. तर अशा रीतीने ही पत्रिका आहे. आणि चंद्र हा वृश्चिक राशीमध्ये असून त्या ठिकाणी आता नवमास जर आपण पाहिला तर त्या मंगळाला नवमास मिळाला आहे, तो वृश्चिक आहे. आणि गुरुला मिळालेला नवमाससुद्धा वृश्चिक आहे. आता गुरुचा जो नवमांश आहे वृश्चिकेला, तर त्या ठिकाणी आपण जर पाहिला तर गुरु मिथुनेतून वृश्चिकेला आलेला आहे, म्हणजे मृगशीर्ष नक्षत्राचं चतुर्थ चरण आहे. आणि मंगळ जो आहे तो वृश्चिकेला आलेला आहे, तो कर्क नवमासाचा तो दरिद्रांश आहे. कळलं का? कर्क राशीतला तो दरिद्रांश आहे. आता त्या दरिद्रांशाने काय फलादेश दिला असेल, कारण तो आता काही नवीन मंडळी आहेत तर कधी कधी त्यांना हा उच्चार जो आहे तो कदाचित माहीत पडत नसेल, पण इथे त्याच्या भावंडाचं जे निधन झालेलं आहे त्याकरता हा दरिद्रांश त्याला लागू पडला. आणि त्या ठिकाणी मंगळ जो आहे तो अष्टमात असून अशा ठिकाणी घटना घडलेली आहे. आता बाकी इथे जो ही नवमांश कुंडली आहे त्यामध्ये चंद्रसुद्धा कन्या नवमाशामध्ये आलेला आहे. तर चंद्र कन्या नवमाशामध्ये आला आहे, तो कोणत्या राशीतून आलेला आहे तर वृश्चिक राशीतून तो त्या ठिकाणी कन्या नवमाश आलेला आहे, म्हणजे तिथे अनुराधा नक्षत्राचं दुसरं चरण आहे. असं थोडं थोडं ओळखायला शिका. धनुराशीतला शुक्र कन्या नवमाशी नीचेचा झालेला आहे, तर त्या ठिकाणी तो पूर्वाषाढा नक्षत्र जे आहे त्याचं दुसरं चरण आहे. कळलं का? मग तसंच त्या ठिकाणी शनी महाराज जे आहेत ते ऋषभ नवमाशात आलेले आहेत, तर ते न्यायांशामध्ये आहेत आणि ते सिंह राशीतून ऋषभ नवमाशात आलेले आहेत. तर अशा तऱ्हेची ही कुंडली आहे. बुध नीचेचा झालेला आहे. बुध मूळ कुंडलीमध्ये कुठेशी आहे तर तो सुद्धा आपल्याला पाहता आला पाहिजे की बुध वृश्चिकेला ज्येष्ठा नक्षत्रामध्ये आहे आणि तो चतुर्थ चरणामध्ये तो नीचेचा झालेला आहे आणि तो ज्येष्ठा नक्षत्राच्या चतुर्थ चरणात आहे. तसा हा कुंडलीचा सारांश आहे. पण जातकाला जी मूळ कुंडली आपण पाहतो तर त्यातून त्या जातकाला अतिशय चांगल्यापैकी जे यश मिळालं, लग्नी रवी आहे, धनुरास आहे, धनुराशीतला रवी जो आहे तो भाग्याचा कारकग्रह आहे आणि भाग्यामध्ये शनी आहे आणि शनी जो आहे तो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तो पराक्रमेश आहे आणि धनेशसुद्धा आहे. मग अशा रीतीने धनेश असल्यामुळे तो घरापासून दूर राहणं हे असं बऱ्याच लोकांच्या कुंडलीमध्ये आपल्याला सापडतं. पण हा सरकारी नोकर नसून कमर्शियल हे आहे, कमर्शियल ज्याला आपण मर्चंट नेव्ही म्हणतो, म्हणजे वाहतूक जे मर्चंट असतं ते. तर अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. आता तुम्हाला पत्रिका आणखी काय काय गोष्टी हव्या असतील किंवा विचारायचं असेल तर अवश्य विचारा, त्यातून आपण समाधान करू. असेच येत राहा. पण कुठल्याही महागड्या क्लासला फसत जाऊ नका, नाहीतर मग तिथे तुम्हाला हे बघा हा वक्री आहे तो इकडे गेला आहे, वक्री ग्रह जरी असला तरीसुद्धा तो फलादेश देतो, म्हणून वक्रीच्या नादाला लागू नका. वक्री आणि मांदी हे डेंजर लोक आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना कुठेही तिथे सहभागी होऊ नका. कळलं का? त्याचं दुकान उघडल्या मांदी बघा, वक्री बघा, तर तसं काही करू नका. वक्री ग्रहसुद्धा फलादेश देतो. तर ह्या कुंडलीमध्ये शनी वक्री आहे. तो का वक्री आहे? कारण का तो त्या रवीच्या
नवपंचम योगात आहे आणि रवीचं नक्षत्र आणि ते नक्षत्र आपण बघितलं मघा, तर त्या ठिकाणी त्याचा जो योग आहे तो त्या ठिकाणी नक्षत्राचा षडाष्टक होतो, म्हणून तो तिथे वक्री झालेला आहे आणि तो वक्री राहणार, वक्री होता. तर आता तो वक्री होऊन परत परत तो मागे जाईल आणि नंतर मग पुढे सरकेल, म्हणून तो वाईट फलादेश मिळेल असं किंचितही समजू नका. असे हजारो करोडो लोक जन्माला येतात, त्यांचं नशीब फुटकं असतं का त्या वक्री ग्रहामुळे? असं बिलकुलही नाही. हे थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. मांदीचा आणि गुलिकचा विचार करताना वारंवार तो विचार करू नये, कारण का मांदी गुलिक हे साहित्य जे आहे ते शास्त्रीसाठी शिकवलं जातं आणि ते त्यामध्ये सगळे 11 जे ग्रह आहेत त्याचा विचार आता कुबल मॅडम करतील. त्यावेळेला त्या पण सांगतील की कुठले कुठले इंद्रचाप वगैरे जे आहे तर ते असे 11 छुपे ग्रह आहेत, म्हणजे अदृश्य. तर त्या ठिकाणी आता ही कुंडली आहे, याबद्दल कोणाला विचारायचं शंका असेल, कळलं नसेल, निर्धास्तपणे विचारा. कुठल्याही तऱ्हेचा मी टाईमपास काम करणार नाही, करत नाही. तुमच्या हातामध्ये क्लास सोपवलेला आहे असं समजा आणि तुम्हीच त्या ठिकाणी ॲक्टिव्ह राहायचं आहे. बोला. सर, तर बोला. आता तुम्ही मर्चंट नेव्हीचं म्हणाल की हे कमर्शियल आहे, सरकारी याच्यामध्ये नाहीये हे. पण तसं नाही. बघायला गेलं तर आपण जो नियम दरवेळेला लावतो की षष्ठ स्थानावरती शनीची दृष्टी हो किंवा प्रशासकीय असं ग्रह असणारा रवी, आता हो हे सगळे यांच्या पत्रिकेमध्ये अनुकूल आहेत. म्हणजे षष्ठ स्थानावरती शनीची 10वी दृष्टी आहे. शिवाय प्रशासकीय रवी जो भाग्येश पण आहे तो लग्नी आहे. षष्टेशही त्याच्यासोबत लग्नी आहे. मग असा चांगला योग असताना यांनी सरकारी क्षेत्रामध्ये जर प्रयत्न केला असता तर हे नक्कीच तिथे पण यशस्वी होऊ शकले असते ना सर. पण तिथे एवढा पगार नाही मिळत. अच्छा, म्हणजे अशा अर्थाने त्यांनी तो विचार केला. ओके सर. Yes. आणि कसं ओके. असतं की ह्या ठिकाणी काम केल्यानंतर हा. तुम्हाला साधारणतः वयाच्या 60 वर्षापर्यंत प्रायव्हेट ज्या काही कंपन्या छोट्या छोट्या आहेत, जसं बर. ट्रॉलर वगैरे जे आहेत त्यासुद्धा तुम्हाला कॅप्टन म्हणूनच घेतात. आणि एकदा हा. कॅप्टन झालं हा. हयात कॅप्टनच, त्याला खाली येता येत नाही. आणि बर बर बर. मान सन्मान असतो, 3 स्टार हा. असतं सगळं, सगळ्या त्यांना अच्छा. स्वतःचं केबिन असतं, एकदम स्वतःचं साम्राज्य असतं एका शिपमध्ये. बरोबर बरोबर. म्हणजे इथे जास्ती धनु लग्न जास्त इफेक्टिव्ह ठरलं असं म्हणू शकतो का सर या कंडिशन मध्ये? हो, लग्नेश कारण सप्तमात त्याने आहे हो आणि तो मिथुन राशीत आहे. हो दुसरी गोष्ट की बरोबर तो वृश्चिक नवमाशात आलेला आहे. बरोबर. म्हणजे अग्नितत्वाचा विचार करायला गेलं तर ते इथं जास्ती प्रबळ ठरलेलं आहे. म्हणजे एकतर पंचमेश सुद्धा जो लग्नी आहे धनुराशीमध्ये त्यानेही तेवढाच इफेक्ट दिला. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की त्यांनी जो ज्या अधिकार पदावरती ते आत्ता आहेत किंवा जे मिळालं बरोबर त्यांना, बरोबर. म्हणजे तसं सरकारी दृष्टिकोनातून विचार करायला गेला तर त्यांना ते कदाचित यशस्वी रित्या किंवा त्यांना जे अपेक्षित होतं ते त्यांना मिळू शकलं नसतं, म्हणून त्यांनी ही वाट पकडली असंही म्हणू शकतो सर आपण. हो हो. आता कसं आहे, तुम्हाला मी नेव्हीचे रूल सांगतो. हा. नेव्हीमध्ये तुम्हाला डायरेक्ट कॅप्टन बनता येत नाही. बर. नेव्हीमध्ये तुम्हाला ऑपरेटर म्हणून जावं लागतं आणि अच्छा. त्यावेळेला तुम्हाला उच्च श्रेणीचं जे एज्युकेशन असेल तरच सरकार तुम्हाला हा. घेतं. कारण त्या बरोबर. सगळ्या ज्या नेव्ही हे आहेत ते आर्मी शिप असतात युद्धासाठी. हा. हो आणि हो युद्धाचं हो. ट्रेनिंग वेगळं असतं आणि कमर्शियल ट्रेनिंग वेगळं असतं. हा एक कमर्शियल पायलट आहे. कमर्शियल पार्ट आहे. ओके. ओके, आलं लक्षात. म्हणजे इथं कन्या राशीतला राहू आणि जो लग्नेश मिथुन राशीमध्ये आहे हा बरोबर. कमर्शियल गोष्टीकडे त्यांना म्हणजे ओढणारा ठरला का असं म्हणू हो शकतो हो सर इथे? हो. येस. ओके. आणि कसं आहे ओके. की धनु लग्न हे प्रॉडक्टिव्हिटी आहे. तर जे हो. काही शिपिंग करतात ते कंटेनरमध्ये ते प्रोडक्ट असतं आणि ह्या हा. देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात, त्यातल्या त्यात चंद्र हा 12व्या स्थानामध्ये आहे आणि तो हो. बुधयुक्त आहे. तर त्या बरोबर. हो. ठिकाणी तो बुधयुक्त झाल्यामुळे तिथे व्यापारी कंपनीमध्ये कार्य करणे, हा. सरकारी कंपनीमध्ये कमी. अच्छा, असा तो माइंडसेट त्यांचा बनतो. ओके सर. षष्ठ आलं स्थानावरती लक्षात सर. 3 ग्रहांची दृष्टी आहे. शनी हो महाराज हो पण हो. पाहत आहेत आणि आणि उपचय स्थानं जी आहेत ना मॅडम, तर हा. ती बघा, कुंभ राशीला शनी पाहत आहेत, हो वृषभ राशीला शनीची दृष्टी आहे हो. आणि आणि तुळ राशीवर. नाही, आणि दशम स्थानामध्ये राहू आहेत, ती पण स्थानबळ आहे. हो, म्हणजे स्थानबळ आहे त्याला. हो. उपचय स्थानं जी आहेत, जी आता बरोबर. याच्यामध्ये आपण पाहतो, कारण हो हो.
ती पण पाहता यावी. 3, 6, 10. 3, 6, 10. हो 3, सर. 6, 10, 11. नाही, 3, 6, 10 पाहतात, 11 नाही पाहत. पण 3, 6, नाही. 10ला प्रामुख्याने ते ग्रह असावे किंवा हं. असतील तर मनुष्य लवकर कार्याला सुरुवात करतो आपल्या जीवनात, असं आहे. किंवा दृष्टीने तरी. बोला, आणखी कोणाला बोलायचं आहे? बोला. धन्यवाद सर. धन्यवाद, धन्यवाद. सर हा, बोला. ऐक, मला मला असं विचारायचं होतं, मगाशी जरा ह्याच्यामुळे मला ऐकू नाही आलं. मंगळ हा जो अष्टमात दरिद्रांशामध्ये बसलेला आहे, तर हो. तो भावंडांच्या दृष्टीने काही प्रॉब्लेम आला काय याला? नाही नाही, भावंडाच्या बाबतीत आला तर तो ऍक्सिडेंटली तो प्रॉब्लेम झाला. मंगळ भ्राताकारक आहे. आणि दुसरी गोष्ट की काय असतं, तुम्हाला एक नियम सांगतो की जेव्हा तुम्ही एनआरआय असता, म्हणजे अर्निंग तुमचं एनआरआय असतं, आणि त्यावेळेला तुम्ही जी प्रॉपर्टी घेता तर त्याच्यामध्ये सरकारला तुम्हाला 50-50 लाख रुपये द्यावे लागतात जर विकते वेळी. म्हणजे तुम्ही जर विकली एखादी प्रॉपर्टी तर त्या ठिकाणी सरकारला मोबदला द्यावा लागतो. हा एक आपल्या सरकारचा कायदा आहे. त्याची सुरुवात 15 लाखापासून होते. हॅलो. हो ऐकते हो सर. सर. हो सर. हा. म्हणजे तिथे ते नियम सरकारी नियम आहेत. तुम्ही येणार आहे म्हणून कितीही पैसे कमवा, अमेरिकेत कमवा आणि इथे प्रॉपर्टी घ्या. इथे जर तुम्ही ती प्रॉपर्टी डॉलरमध्ये घेतली असेल टॅक्स वाचवण्यासाठी, तर डिक्लेरेशन करताना किंवा नंतर विकताना तुम्हाला सरकारला कमीत कमी 15 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतात. आणि मग ते 15 लाख रुपये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सेव्हिंगला असतात. त्याचं व्याज वगैरे मिळत नाही. नंतर ते कालांतराने तुम्हाला काहीतरी 10-15 वर्षानंतर परत मिळतात. असा नियम आहे, तो कायदा आहे. हा मंगळाने दिला त्याला फलादेश. हा, म्हणजे याच्यामध्ये पण नुकसान झालेलं आहे प्रॉपर्टीमध्ये, आणि हा. भावाचं नुकसान झालं आहे, सेव्हिंग डुबलेली आहे. आता कसं आहे, भरपूर पगार असल्यामुळे परत मनुष्य रिकवर करतो. व्यक्ती विवाहित आहे, अतिशय चांगल्यापैकी कुटुंब चाललेलं आहे. मुलगी सुद्धा याच्यामध्येच आहे, सायन्स ग्रॅज्युएट आहे आणि चांगल्यापैकी वर्किंग आहे. कधी कधी वर्किंग करते, कधी नाही करत, पण ती त्या ह्याच्यामध्ये चांगल्यापैकी काम करते. आणि मेडिकल फार्मामध्येच कामाला आहेत ते लोक. पत्नी पत्नी म्हणजे सप्तमेश जर वृश्चिक राशीत असेल तर त्याकरता सुद्धा आपला जो जोडीदार असतो तो सुद्धा कार्य करणारा असतो, नोकरी करणारा असतो. बोला. हो सर. सर नमस्कार. मी आठले नमस्कार. बोलतो सर. बोला सर. हा सर, मी जेव्हा नेहमी अभ्यास करतो तेव्हा आता मला इथे अगस्टी नाडीनुसार अग्नितत्व आणि जलतत्व हे प्रबल झालेलं आहे हे समजलं. पण मी आपलं रेकॉर्डिंग बघितलं होतं ह्याचं भृगुनंदी नाडीचं, तर ह्या दोन्ही सारख्याच वाटतात, तर थोड्याफार सारखा वाटतात. तर ह्याचं ते भृगुनंदीनुसार विचार कसा येईल करता जरा सांगू शकाल का? म्हणजे आता म्हणजे आता मला ते ऍडव्हान्स प्लॅनेट कोण आहे? आता हा ऍडव्हान्स प्लॅनेटमध्ये आपण बघितलं तर रवी हा सूर्य 21 आणि हो सर. शुक्र 17 आहे आणि 17 शनी आहे. 6 आहे. सहा. तर जो ऍडव्हान्स प्लॅनेट आहे तो 21 म्हणजे सूर्य आहे, हो आणि तो सर. भाग्येश आहे. हो म्हणजे सर. तिथे तुम्ही बघितलं तर एका एक कॅव्हिटीमध्ये आपण 3 ग्रह मांडले, तर ते हो हो तिन्ही ग्रहामध्ये शनी हा नंतर आलेला आहे हो आणि सर. सूर्य अगोदर आलेला आहे, आणि त्याने जास्ती व्याप्ती केलेली आहे. जरी हो तो हो त्या तत्वामध्ये अगोदर आला असेल तरी सुद्धा सूर्याची ऍडव्हान्स आहे आणि हा. शनी जो आहे तो रिटायर आहे, हो म्हणजे नंतर मागे आहे. नंतर आलेला. हो आणि मध्ये आहे तो शुक्र आहे. हो सर. तर त्या मानाने तसं आपण कॅल्क्युलेट करून आपण अग्नितत्व हे बलवान झालेलं आहे. तुमचा प्रश्न तसाच आहे तो. नाही पण म्हणजे हे आपण अगस्टी नाडीनुसार बघतो तसं भृगुनंदी हो, मध्ये थोडा सेम आहे. फरक. नाही नाही सेम नाही नाही, सेम आहे. सेम. आता जलतत्वामध्ये गेलो तर बुध हा 29 आहे, तो तिथे अग्रेसर आहे, हा हा. कळलं का? हो सर. आणि मंगळ जो आहे तो 14 आहे आणि चंद्र 8 आणि हो केतू 16 आहे. तर केतूला आपण धरत नाही नाही त्याच्यामध्ये. सर. हो 7 ग्रह फक्त पाहतो. हो हो सर. म्हणजे मग दोन्ही पद्धती जवळजवळ सारख्या आहेत ना सर? हा, जवळपास त्या त्यांची नावं कसं आहे की भृगूंचे आणि अगस्तींचे नियम फक्त वेगळे आहेत, हो हा हा बरोबर. कळलं का? हो आणि सर. पण सिस्टम जी आहे
हा तर त्या सर सिस्टम मध्ये तुम्हाला तत्वांचा वापर करताना त्यांची डिग्री, मागे पुढे असणारा ग्रह आणि ग्रह ऍडव्हान्स आणि हा कुठला ऍडव्हान्स आणि रिटायर. रिटायर्ड. थँक्यू सर. म्हणजे तो तिथे बलवान झाला तर त्याच्या अधिपत्याखाली जातक हा त्याचा विचार करतो. करतो तो. हो आता सर. जर समजा शनी अग्रेसर असता तर रवीला मागे टाकलं असतं, शनीच मागे प्रभू टाक. करता असं हो आहे. सर. आपलं रेकॉर्डिंग आहे तिथे उपलब्ध, हो, बघू शकता तुम्ही. रेकॉर्डिंग वाचलं, पण या दोन पद्धतीतला फरक लक्षात नाही आला म्हणून मी सर विचारलं नाही, just. इट्स ओके, इट्स हा ओके. सर. थँक्यू सर. थँक्यू. सर इथे बोला. बुध जो आहे तो 29 अंशाचा आहे, तर मग बुध आणि रवीची आपण युती पकडायची का? नाही नाही नाही, बिलकुल नाही. कशी नाही ना? एवढा अंतर आहे मॅडम, किती अंतर आहे? असं कसं 20 अंशाचं अंतर आहे? अरे हो 21. हो, सॉरी सॉरी 20 अंशाचं अंतर झालं. बरोबर आहे. हो हो हो, सॉरी सर. बुध, ओके. चंद्र आणि 2 ग्रह जे आहेत आणि मंगळ, हे 3 मंगळ. ग्रह जलतत्वामध्ये समावेश केलेले हो आहेत. हो सर. सर मी बोलू का आता? हा, बोला मॅडम. हा, तर तुमचं जवळजवळ सगळे सांगून झालंय, पण तरी सुद्धा बघा, म्हणजे मी जे मुद्दे सांगते ते बरोबर आहे का ते पण तुम्ही सांगा. तर हो हो आता हो. हे म्हणजे शिप कॅप्टन आहेत असं तुम्ही म्हणालात, तर त्याच्यासाठी मेन म्हणजे आपल्याला काय रिक्वायरमेंट, तर जलतत्व प्रबळ हवं, म्हणजे जलतत्वात ग्रह हवे. हा, तर ते तर आहेच आहे, तुम्ही अगोदरच सांगितले. चंद्र आहे, बुध आहे, नेपच्यून आपण धरत नाही पण तो पण आहे, मंगळ आहे. आणि हा म्हणजे चंद्र प्रवासाचा कारक तर झालाच. वृश्चिक येत आहे, तर वृश्चिक म्हणजे आपण काय कालपुरुषाप्रमाणे वृश्चिक रास अष्टमात धरतो, तर तिथे पण असं डेप्थला जाऊन म्हणजे खोल पाणी असं पण आपण म्हणू शकतो ना, हो समुद्र हो तळ हो असं हो. त्यांना जायला. इथे केतू मिनेचा आहे, म्हणजे तुम्ही म्हणालात आता की केतूला आपण हे नाही करत, पण ते घरापासून दूर म्हणजे, आणि मीन ओशन तुम्ही ते तर सांगितलंच नो डाऊट. पण मला अजून एक असं इथे म्हणायचंय की हा व्ययश मंगळ, हा, तो अष्टमात आहे. हा, हम्म. आणि अष्टमाचा म्हणजे कर्क रास आहे, तर त्याचा स्वामी चंद्र हा व्ययात आहे. तर ह्या मंगळाला तुम्ही ते सांगितलं की त्यांच्या भावांचं असं असं झालं, तो मिळाला म्हणजे त्यांना हे. हम्म. पण हा मंगळ इथे आपण विपरीत राजयोग म्हणू शकतो की नाही याला? हो, नक्की हा, नक्की म्हणजे विपरीत हो. राजयोग आहे. इथे तो पण कामी आलाय. आणि Yes. अजून मला काय म्हणायचंय की हे तो गुरुचं तर तुम्ही सांगितलंच, ते अट्रॅक्ट द पीपल्स, आणि तो हम्म. चंद्रात नक्षत्र बिंदू संघटित मध्ये आलाय, म्हणजे ते तिथे हा, खूप छान आपल्याला क्लिअरन्स मिळाले. हो राहू दशमात आहे, कन्येचा आहे, म्हणजे ते व्यापारी तत्वाचं ते पण तुम्ही सांगितलं. आणि इथे राहू म्हणजे आपण हे जे लोक आहेत ना, ते सारखे या देशातून त्या देशात म्हणजे ग्लोबल हो असं ते हो, फिरत ग्लोबल असतात. वर्किंग. तर हा, तिथे पण ते म्हणजे ते खूप असं क्लिअरन्स मिळालंय. त्याच्यानंतर धनु लग्न आहे, सूर्य आहे, आणि हे चंद्र आणि सूर्य मेन म्हणजे पुष्कर नववंशात आहे. आणि हा म्हणजे आपण म्हणतो ना लग्नी सूर्य, ते पण गुरुच्या राशीतला, म्हणजे लिडरशिप असं मिळणारच. आणि तुम्ही ते 3, 6, 10 म्हणजे ते लवकर कामाला लागले ते पण आहे. आणि आता नववंशाप्रमाणे जर सर बघितलं ना, तर लग्न पूर्वाषाढा, हा म्हणजे शुक्र आपण जलतत्वाचं धरणार ना इथे, म्हणजे हो हो नक्षत्र, हो हा, ते हो झालं. हो. त्याच्यानंतर वृश्चिक नववंश जरी आला तरी ती म्हणजे ती वृश्चिक राशी जलराशी आहे. हा, म्हणजे असं मला वाटतंय, तुम्ही नंतर सांगा बरोबर. हम्म. हा, आणि हा सूर्य अमात्यकारक आहे इथे, आणि बुध आत्माकारक आहे. हम्म. त्याच्यानंतर सूर्य जो आहे मी पुष्कर नववंशात सांगितलं, तो पण पूर्वाषाढा म्हणजे शुक्राच्याच नक्षत्रात, आणि शुक्राशात म्हणजे तूळ नववंशात आला. हा, म्हणजे तो जलतत्वाच्या नक्षत्रात आला सूर्य, अमात्यकारक तर आहे. चंद्र स्वतः जलतत्व तर आहेच आहे, तो पुष्य म्हणजे अनुराधा म्हणजे शनीच्या नक्षत्रात आला, आणि बुधाच्या नववंशात, कन्या नववंशात. तर इथे बुध ऑलरेडी व्ययात आहे, आत्माकारक पण आहे, आणि तो जलराशीत बसलाय. हा, इथून पण म्हणजे मला असं वाटतं, तुम्ही बघा, मंगळ पुष्य नक्षत्रात आहे, परत तो वृश्चिक नववंशात म्हणजे स्वनववंशी तर आहे नो डाऊट. तर तिथे ते भावंडांचं हे झालं. पण मी आता म्हणाल्याप्रमाणे आपण कालपुरुषाप्रमाणे धरलं तर ही वृश्चिक रास म्हणजे अथांग समुद्र, आणि तिथं जे डेअरिंग लागतं तर मंगळ बरोबर म्हणजे ते देतो असं म्हणजे मला वाटतंय. बुध बरोबर. आत्माकारक तर आहे, तो ज्येष्ठा म्हणजे नक्षत्रात म्हणजे स्वनक्षत्री झाला. परत तो मीन नववंशात म्हणजे परत जल म्हणजे जल राशीच्या नववंशात गेलाय शुभांश मध्ये. तर म्हणजे तो पण इथे
त्यांचं हे जे शिप मध्ये कॅप्टन आहे ना, त्याला हे सगळं असं काय म्हणायचं लागू पडतंय. गुरु जो आहे तो दाराकारक आहे, तो मृग म्हणजे मंगळाच्या नक्षत्रात, पण परत येस तो पण वृश्चिक नवमांशात. येस म्हणजे करेक्ट परत करेक्ट. इथे पण जल तत्व आलं. म्हणजे इथे हे जलतत्व जे आहे ना, आपल्या मेन कुंडलीतनं तर दिसतच आहे, पण येस नवमांशात पण जलतत्व कसं असं खूप म्हणजे काय म्हणायचं प्रबळ झालंय. शुक्र पण स्वनक्षत्री पूर्वाषाढा आणि कन्या नवमांशात. तर कन्येचा म्हणजे तो बुध जो आहे तो परत म्हणजे जलराशीत गेलाय. तिथे पण म्हणजे हे झालंय. शनी मघा नक्षत्रात म्हणजे केतूच्या नक्षत्रात आला, तर तो केतू इथे म्हणजे D1 मध्ये मीनेत आहे आणि तो वृषभ म्हणजे नवमांशात आहे. मग वृषभेचा स्वामी शुक्र हा पण म्हणजे आपण जल तत्वाचा ग्रह असं धरतो. राहू हस्त नक्षत्रात, हस्त चंद्राचं नक्षत्र आलं परत. म्हणजे तिथे पण ते प्रवास आले, शिवाय जलतत्वाचा ग्रह झाला आणि तो बुधाच्याच म्हणजे मिथून पंडितांश मध्ये आहे. तर परत हा बुध ह्याच्यात आहे कशात म्हणजे आपल्या वृश्चिक राशीत. म्हणजे मला नवमांशावरनं पण ही पत्रिका खूप इथे जलतत्व खूप हे झालंय आणि या जातकाला ते शिप कॅप्टन असल्यामुळे तो तर त्याला हे सगळे नवमांश पण साथ देत आहेत. म्हणजे असं मला वाटतंय. बघा तुम्ही म्हणजे आता मी बरोबर आहे हा. हं, मग आता आता कसं आहे सगळे मॅडम सांगतो मला. हा हा या सांगा सांगा. आता कसं आहे मॅडम की यांचा रूट पण एवढा भाग्यवान आहे. होय म्हणजे त्यांना जो रूट मिळाला आहे तो ऑस्ट्रेलिया तो टोकियो. होय. आणि तो तो रूट म्हणजे त्यांना सतत पाठांतर झालेलं आहे त्या रूटचं. हम्म त्याच्यामुळे सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या रूटला फिरणाऱ्या ह्या व्यक्तीला नेहमी तिथे काम देतात आणि त्याच रूटला ते एक्सपर्ट झालेले आहेत. कारण सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि त्या रूटला काय माहिती आहे का, आयलंड फार कमी आहेत ओके. आणि त्याच्यामुळे डिस्टर्बन्स नाही. तिथून एकदा शिप सुरू झाली की टोकियोला खाली झाली की परत भरली की परत सिडनी किंवा पर्थ एवढंच चाललेलं असतं. आणि तो एक रूट एवढा हे आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा अडथळा नाही आहे. अच्छा. म्हणजे तुम्हाला युरोपला जायचं असेल तर बरेचसे अडथळे आहेत, वेटिंग भरपूर लागतं. म्हणजे तिथे वाट पाहावी लागते, 4-4, 6-6 दिवस रांगेत उभं राहावं लागतं सुएझ कॅनलमध्ये. तर तसं हे नाही आहे. पनामाला सुद्धा असंच आहे, तुम्हाला उभं राहावं लागतं 6 दिवस 3 दिवस 4 दिवस. त्याच्यामुळे आता वेनेझुएला जो घेतलेला आहे हातामध्ये, तिकडे आता अमेरिका सगळा पोर्ट बनवणार आणि तिकडचं सामान मग बाय रोड अमेरिकेमध्ये घेऊन जाणार. म्हणजे ते जो शिपचा जो प्रवास आहे पलीकडे जायचा तो त्या पनामा कॅनलमधून जायला लागतो ना. होय. तर म्हणून आता वेनेझुएला घेतलेलं आहे. तर तशा तऱ्हेने ह्या व्यक्तीचं नशीब कसं आहे, तर नशीब फार महत्त्वाचं असतं. एक तर गुरु वक्री आहे नो डाऊट. आता हा वक्री जरी गुरु असला तरीसुद्धा त्या ठिकाणी त्या जातकाला एवढं यश का मिळालं असा जर कोणी प्रश्न केला तर आपण वक्री ग्रहाबद्दल काय विवेचन देऊ शकतो ॲज ए ॲस्ट्रॉलॉजर. तुम्ही आता हुशार लोक आहात सगळे. आता ह्या वक्रीमुळे जर तुम्ही सांगितलं याचं काहीच होणार नाही तर इथे हा आखो देखा हाल आहे. आहे. म्हणून दुकान उघडल्या वक्री बघा वक्री बघा वक्री बघा वक्री बघा मार्गी बघा मार्गी बघा, तसं भानगड करू नका. वक्री ग्रह सुद्धा आता शनी आणि गुरु हे कक्षेच्या पलीकडचे ग्रह आहेत. तर त्या ठिकाणी तिथे तुम्हाला वक्रीचं फळ हे निश्चितच चांगलं मिळेल. होय होय. आणि मंगळ सुद्धा वक्रीच असेल, कळलं का, आणि अतिवक्री आहे. तर त्याच्यामुळे कक्षेच्या पलीकडचे सर्व ग्रह मंगळ गुरु आणि शनी. आता कक्षेच्या पलीकडचे म्हणून मी नवीन लोकांना सांगतो की 8, 9, 10 म्हणजे 8 म्हणजे मंगळ, 9 म्हणजे गुरु, 10 म्हणजे शनी, ह्या तिन्ही राशी कक्षेच्या पलीकडच्या आहेत. त्याच्यामुळे तिथे ते ग्रह दीर्घकालीन वक्री राहतात जर ते सूर्यापासून षडाष्टक योगात आले तर. कळलं. मग त्यावेळेला तिथे जे माणसं जन्माला येतात करोडोनी, तर ती सगळी काय बुद्धू असतील का अज्ञानी असतील का, तर तसं बिलकुल नाही. म्हणून तुम्ही आता शिकवणार आहात तर दुकान उघडल्या वक्री विक्री करत बसू नका, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. काय आहे की अन्नाडी माणसं जेव्हा शिकतात ना त्यांना वाटतं हो किती वक्री ग्रह आहे, अरे पण तो मनुष्य बघा ना वक्री आहे का. सर एक विनंती होती. सर देवेंद्र बोलतोय. एक विनंती होती. बोला. आता तुम्ही जे मंगळाची हे सॉरी कक्षापलीकडची ग्रहांची व्याख्या सांगितली ती परत एकदा सांगू शकतो प्लीज. हो नक्की. कसं आहे आपला सूर्याची कक्षा जी आहे ना, तर सूर्याच्या कक्षेमध्ये मी तुम्हाला सांगतो काय आहे
की सूर्य म्हणजे सिंहरास आहे आणि सूर्यापासून जन्माला आलेली रास कोणती आहे तर कन्या ही सूर्याच्या पासून जन्माला आलेली रास आहे. म्हणून आपल्या डावीकडच्या हाताला उजवीकडच्या हाताला जर आपण बघितलं तर तिथे कन्या रास येते. मग नंतर तूळ येते, त्याच्यानंतर वृश्चिक येते. तर वृश्चिक, धनु आणि मकर या 3 राशी सूर्यापासून निर्मित झालेल्या आहेत आणि त्या कक्षेच्या पलीकडच्या आहेत. म्हणजे 5, 6, 7 असे जे काही आपण बघितलं तर 4, 5, 6 म्हणजे सूर्यापासून म्हणजे सिंह राशीपासून 4थी रास वृश्चिक, 5वी रास धनु आणि 6वी रास मकर. तर जे पीटी षडाष्टक म्हणतात त्याला आणि तो केंद्रयोग पण म्हणतात. तर अशी जी रास आहे तर ती कक्षेच्या पलीकडची आहे. म्हणून तिथले ग्रह जे आहेत ते त्याचे स्वामी जेव्हा ते एकत्र येतात किंवा त्याच्या कक्षेच्या पलीकडे जातात तेव्हा ते दीर्घकालासाठी वक्री असू शकतात. म्हणून गुरु आता वक्री आहे, भरपूर वक्री होणार. जेव्हा तो मंगळ वक्री होतो तेव्हा सुद्धा तो दीर्घकाळासाठी असतो आणि शनी महाराज जेव्हा वक्री होतात त्यावेळेला सुद्धा साधारणतः 140 दिवस वक्री होतात. साधारणतः 2.5 वर्षामध्ये 440 दिवस शनी महाराज वक्री असतात. त्याला कारण की ते स्लो मोमेंट प्लॅनेट आहे म्हणून. गॉट इट हो सर, धन्यवाद. खूप व्यवस्थित समजलं सर. धन्यवाद सर. हां हा, कारण का अष्टक की वर्ग. हा, बोला 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 तुम्ही. कारण की सिंह राशी आपण जर बघितली तर सिंह राशीच्या चतुर्थात येणारी रास वृश्चिक आहे Yes. आणि तिथपासून जी कक्षा सुरू होते ती कक्षेच्या पलीकडचे ग्रह म्हणून त्याला संबोधलं जातं. कक्षेच्या पलीकडचे ग्रह. मग तसं आपण जर कर्केपासून जर जी रास जन्माला येते तर कर्केच्या नंतर येते मिथुन, त्याच्यानंतर वृषभ, त्याच्यानंतर मेष, त्याच्यानंतर मीन, त्याच्यानंतर कुंभ. या कक्षेच्या पलीकडच्या राशी नाहीत. आणि ज्या जरी शनीच्या असल्या गुरुच्या असल्या तरीसुद्धा तिथे कक्षेच्या पलीकडच्या राशी 8, 9, 10 आहेत. गॉट इट Yes, sir. मिस्टर देवेन. हो सर, धन्यवाद सर. हां कारण का की त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. बोला. आणि सर ऐका ना, इथे अष्टक वर्गाप्रमाणे सुद्धा पंचम स्थानाला म्हणजे जिथे मेष रास आहे तिला 36 मार्क आहेत आणि त्यात त्यांनी मंगळाने म्हणजे राशी स्वामींनी 6 दिलेत. बुध जो आत्माकारक आहे त्यांनी 7 दिले, गुरुनी पण 5, शुक्राने आणि इवन शनीनी सुद्धा 4 दिले. आणि दशम स्थानात पण 35 आहेत आणि लाभस्थानात पण 35 मार्क आहेत. चतुर्थात पण 21. मंगळाला 6 गुण आले म्हणजे फार पुढे गेलं. हो, खूपच ना. म्हणजे खूपच पुढे तो गेलं. मंगळ नाही तर आपण कसं इतर वेळेस अरे निचेचा मंगळ आहे, अष्टमात आहे, म्हणजे असं ह्याच गर्तेत अडकून बसलो असतो ना. तर ते इथे तसं काही होत नाहीये. आणि शिवाय आता इथं मेष पंचमात रास आहे ना, तर त्याचा स्वामी जरी इथे निचेचा झालाय, अष्टमात आहे, पण हीच मंगळाची रास व्ययात आहे ना वृश्चिक, आणि तिथे दशमेश बुध पण त्याच्याबरोबर बसलेला आहे ना. Yes. आणि इथे चंद्र आणि मंगळाचा अनन्य योग पण झालाय ना. म्हणजे मंगळाच्या राशीत चंद्र आणि चंद्राच्या राशीत मंगळ असं पण झालंय ना. अष्टक वर्ग अवश्य वापरा. होय आता अष्टक वर्गाचं मी आता एक बनवलेलं आहे. तर 12 एक ॲडव्हान्स आणि बेसिक दोन्ही अष्टक वर्गाचे प्रोग्राम आहेत ते तुम्हाला पाठवतो. तर ते पण बघून घ्या. मला वाटतं 16 एक प्रोग्राम आहेत आपले. आहेत 16 व्हिडिओ आहेत ते बघून घ्या. अष्टक वर्गाचा पण वापर करा. नुसतं पारंपरिक नसून अष्टक वर्गाचा पण ते मांदी आणि उंदीर हे करू नका. कळलं? दशम स्थानाला पण शनीने 5 दिलेत सर. हां आणि लाभस्थानाला तर माय गॉड 6. तर ही अशी कुंडली आहे. तर एक विचारायचं आहे. हां बोला 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 पाटील साहेब. मी वाचलेलं आहे कशात तरी, मला वाटतं पाराशरी कशात वक्री ग्रह असतो ना तो बलवान असतो, वक्र बळ असतं त्याला, आणि स्तंभी ग्रहाला पण बळ असतं, कारण तो बरोबर. एका जागेवर 3-4 दिवस तरी राहतो वक्री व्हायच्या पूर्वी आणि मार्गी व्हायच्या. ते खरं आहे आता का? स्तंभी सांगतो तुम्हाला मी. बरं झालं विषय काढला. आता हे सगळ्यांना कळलं पाहिजे. अन्नाडी ज्योतिष करायचं नाही आपल्याला.
आपल्याला इंटेलेक्च्युअल ॲस्ट्रॉलॉजी करायची आहे. आता स्तंभीबद्दल पाटील साहेब तुम्ही म्हणालात, तर हो. जो ग्रह शेवटचा म्हणजे शनी महाराज जे आहेत ते शेवटचे ग्रह आहेत हो. आपल्या पारंपरिकमध्ये. बरोबर. तर ते साधारणतः 3.5 ते 4 दिवस, साधारणतः नाही तर 96 दिवस ते स्तंभी राहतात. का राहतात तर तुम्हाला मी सांगतो. आपण चर्चगेटला गेल्यानंतर पुन्हा दुसरा गाड येईल तोपर्यंत गाडी थांबलेलीच असते. मग ती 4-5 मिनटं थांबते आणि नंतर ती रिस्टार्ट करते. तर एखादा ग्रह जेव्हा वक्री होऊन तो मार्गी जेव्हा होतो तर त्याला स्टॉपवर आहे, तो स्तंभी होतो आणि तो साधारणतः 90 तासाचा असतो. त्याच्यानंतर गुरुला स्तंभी जो भाग आहे तो जास्तीत जास्त 36 ते 38 तास आहे. त्याच्यावरती अजूनपर्यंत पूर्णपणे फलादेश मिळालेला नाही. आणि मंगळाचा जो आहे तो 24 तासच स्तंभी, कारण का मंगळ हा आघाडीवरचा ग्रह आहे, वृश्चिक रास अगोदर लागते, त्याच्याकरता तो 24 आवर्सच स्तंभी राहतो. तो पण डाऊटफुल आहे की तो स्तंभी होतो का. आणि वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीमध्ये स्तंभी ग्रह हा दर्शवत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की प्लॅनेट नेवर स्टॉप, ऑलवेज रनिंग, वक्री और मार्गी वॉट एव्हर. तर पण तो त्याला बळ असतं काय त्यावेळी? हो, बळ असतं, बळ. प्रत्येक ग्रहाचं विशिष्ट बळ जे आहे, बघा रवीचं बळ मंगळ घेऊ शकत नाही, मंगळाचं बळ शुक्र घेऊ शकत नाही. प्रत्येक ग्रहाला अमुक एक कपॅसिटी, कॅरेक्टर्स दिलेले आहेत. ते कॅरेक्टर स्तंभी असताना हो, स्तंभी असताना सुद्धा आता आणि वक्री असताना पण वक्र बळ असतं. आता मला सांगा साहेब, माझ्या कुंडलीमध्ये शनी वक्री पण आहे, स्तंभी पण आहे. मी व्हॉट अबाउट माय सेल्फ? तेच म्हणतो. साधारणतः रवीपासून 100 तासा 100 डिग्रीच्या जवळपास जेव्हा ग्रह येतो तर त्यावेळेला तो स्तंभी होतो. शुक्र बुध हे 100 अंश जात नाही. कळलं? सिंपल भाषा आहे, फालतू गोष्टी करायच्याच नाही काय. बघा आता काय गंमत आहे की काही लोक आपल्याला गुंडाळून ठेवतात. रश्शी बॉल असतो तसा, सुत्रीचा बॉल, रिअल बॉल नसतो, ते गुंडाळून ठेवतात आणि टाइमपास चालू असतो. तरी सुद्धा पत्रिका पहा, व्यक्ती पहा. आज एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या चांगल्या पगारावरती नियुक्त असणारी व्यक्ती इंटरनॅशनल आहे, त्याला कारण त्याचं भाग्य आहे. आपल्याला भाग्याचा परिचय आहे आपला. आता गेल्याला ॲडव्होकेटची पत्रिका मांडली होती. अशा आम्ही नवीन नवीन पत्रिका आणतो, चांगल्यापैकी मांडतो. त्याच्यामध्ये मॅडम सुद्धा नवीन पत्रिका आणतील. तर असं आहे. पाटील साहेब, सर 100 अंशाजवळ स्तंभी जे म्हणाला ते कळलं नाही. असं आहे मॅडम, आता सूर्य कुठे असेल ना, तर सूर्यापासून शनीचं अंतर, मंगळाचं अंतर आणि गुरुचं अंतर आलं की थोडा वेळ तो स्तंभी होतो आणि वक्री पण होतो. असं आहे. आता उदाहरण सांगतो तुम्हाला मॅडम की आत्ता त्या पुनर्वसू नक्षत्रामध्ये गुरु आत्ता वक्री आहे. आता मार्गी होईल. कुलकर्णी मॅडमना पंचांग पाठ असतं, त्या आत्ता उत्तम शिक्षिक आहेत. तर त्या ठिकाणी त्या पंचांग पाठांतर करून कधी गुरु मार्गी होणार आहे त्यांच्याकडे त्यांचं गणित आहे. आता कुलकर्णी मॅडम, कधी होणार आहे गुरु मार्गी? 20 तारखेला सर. 21 की 22 मार्चला होणार आहे. 20 मार्च. 21 मार्च की 20 मार्चला होणार. बरं, ठीक आहे, हरकत नाही. मार्च आला की नाही? तो मार्गी होणार. मार्च आला की नाही मॅडम? मार्च आला ना. आता 15 तारखेनंतर 20 तारीख येते, एवढं नक्की ना? मग मार्च महिन्यामध्ये सूर्य हा कुठे असेल? मार्च महिन्यात मार्च महिन्यामध्ये सूर्य कुठे असेल? मीनेला जातो सर 14 ते 15 तारखेला. 14 फेब्रुवारी आणि 14 मार्च. म्हणजे 14 मार्चला कुंभे लावून तो मिनेला जाईल ना. मुंबईत येईल तो. आता 14 जानेवारी मॅडम येईल मकरेत. कुंभेत येणार 14 फेब्रुवारी ते 14 धनुराशी. एक मिनिट, जरा 2 मिनिटं ऐका. मिथुन राशीमध्ये आता गुरु आहे ना. मी विचारलं की तो मार्गी कधी होणार आहे? कधी होणार आहे? 20 मार्च. 20 मार्चला.
आता 20 मार्चला मार्गी होताना ज्या वेळेला सूर्य 1 राशांतरमध्ये असेल म्हणजे तो तिथे मिथुनेला आहे, तर तिथून तो मार्गस्थ होणार, बरोबर आहे की नाही? हो. मग मिथुन राशी ही कधी तयार होते? मिथुनेला सूर्य कधी जातो? त्याच्या अगोदर जेव्हा कुंभ राशीमध्ये सूर्य येईल तर तो कधी येईल? तर 15 जानेवारी, 15 फेब्रुवारी आणि 15 मार्च, म्हणजे मीनेला आल्याशिवाय तो मार्गी होऊ शकत नाही. अच्छा, कळलं का? कळलं मीन कळलं. राशीपासून मिथुन राशीचं अंतर किती आहे आणि तो पुनर्वसू नक्षत्राच्या अनुसरून बघितला आपण तर ते गुरुचं नक्षत्र आहे. तसंच मीन राशीचं जे नक्षत्र आहे, मीन राशीचा आरंभ हा कोणत्या नक्षत्रापासून होतो? पूर्वा भाद्रपदा का उत्तरा भाद्रपदा? हा, पूर्वा पूर्वा भाद्रपदा. गुरुच्याच भाद्रपदामध्ये तिथे ती कनेक्टिव्हिटी येईल. कळलं? कळलं. नक्षत्र छान ते कळलं. नक्षत्र ग्रह हा वक्री मार्गी होत असतो. म्हणून पंचांग वापरा. पंचांग कुठलं वापरा? तर महाराष्ट्र पंचांग वापरा, की जेणेकरून त्याला मार्किंग असते, कधी वक्री कधी मार्गी. सर छान गुरु समजलं 11 सर. मार्चला मार्गी होतोय सर. 15 मार्चला होतो का? किती मॅडम? 11 11 मार्च. मग 11 मार्चला सूर्य कुठे असेल हा बघायचा आहे आपल्याला. मीन राशीत आहे सर 4 अंशावरती. हा, मग बस. मग कनेक्टिव्हिटी कशी आली? तो त्याच्या केंद्रयोगात आला की नाही? हो हो सर. हा, बस एवढं शोधलं की वक्री मार्गीचा प्रश्न निघतो. आणि दुसरा भाग असा आहे की आता बघा, मी तुम्हाला फलादेश सांगतो. जेव्हा एखादा ग्रह मार्गी लागणार आहे तर त्यावेळेला आपलं म्हणणं असं आहे की आपल्याला मार्ग सापडेल नक्की. त्याचं फलित सांगतो तुम्हाला मी. आता मी उद्या अहमदाबादला KP शिकवणार आहे. तर कृष्णमूर्तींनी काय सांगितलं की एखादा ग्रह कधी मार्गी होणार आहे त्यावेळेला तुमचं अडकलेलं काम होईल. हे वाक्य लक्षात ठेवा, हे कृष्णमूर्तींचं म्हणणं आहे. तर त्यावेळेला तो ग्रह मार्गी झाल्यानंतर तुम्ही जातकाला सांगू शकता की आता तुझ्या प्रश्नकुंडलीच्या अनुसरून अडलेलं काम तुला निवारण होईल. Got हो the point? सर. हो. असं कृष्णमूर्तींच्या याच्यामध्ये सुचवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला वक्री मार्गी मंगळ, गुरु, शनी जर एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आणि जर त्याचं कार्य होत नसेल, त्याला अडथळा येत असेल, तर त्या ठिकाणी प्रश्नकुंडलीसाठी म्हणून असं तंत्र वापरायचं असतं. हो सर. हे नियम आहेत. नियम जर तुम्ही ग्रामर शिकला नाहीत तर कितीही जरी आपटलं तरी सुद्धा डोकं आपटलं डोकं की तरी सुद्धा तुम्हाला तिथे ते गणित कळणार नाही, फलादेश कळणार नाही. तर हा नियम तो आहे. वक्री LSRD मध्ये वक्री ग्रह पाहिजे ना त्यावेळी. हा, मग तो त्या ठिकाणी जो असेल तो तर LSRD असो का नसो, शेवटी हो, LSRD कशाचा वापरणार? आणि LSRD बघा, शेवटी हो, दिवस, वार, नक्षत्र आणि राशी हो. हेच आहे ना. आणखी काय LSRD म्हणजे? हो, नाही त्यावेळी जर त्यापेक्षा वक्री तो असेल. ग्रह नाही, एक मिनिट, तो प्रश्न कुंडलीतला तुम्ही मग तिथे 249 पण घेऊ शकता. बरोबर. कळलं का? 249 पण घेऊ शकता. पण त्याच्या व्यतिरिक्त पारंपरिकमध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तरी सुद्धा हा नियम तिथे लागू पडेल. हो. पण जन्मता जर ग्रह वक्री असतील तर तिथे कपाळ आपटत बसायचं नाही. तिथे सुद्धा कार्य होत असतं, काम होत असतं. मग त्या वक्रीच्या दरम्यान करोडो लोक जन्माला येतात. ते काही तिथे अंधभक्त असतात का? नाही, हुशार असतात लोक. वक्री ग्रह हा फलादेश देतो. म्हणून तुम्ही कॅल्क्युलेट करा, 400 दिवस वक्री राहणारा शनी, त्या काळामध्ये जन्माला आलेले लोक काही धार्मिक नसतात, असतात. व्यापारी नसतात, असतात. यशस्वी नसतात, असतात. हे नियम सुधारून टाका. हे गोंधळलेले नियम डोक्यात ठेवून जर तुम्ही पत्रिका पाहायला लागलात तर तुमचं फलित चुकेल. माझं तर काम चालू आहे, पण तुमचं काम चांगलं चाललं पाहिजे. हा, कुलकर्णी मॅडम. सर तुम्ही सगळ्यांना एवढे तयार करताय म्हटल्यानंतर होणारच ना सर. नाही, पण तरी सुद्धा कुठे पॉईंटच बोललं पाहिजे ना. उगाच भलतं अर्थातच काहीतरी सर. टाकत नाही, बसायचं. फापट बसायची काही गरजच नाहीये सर. हां,
आता तुम्ही खरं पण आहे, सर. शिक्षक आहात, तुम्ही वर्गात शिकवता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? चॅलेंजिंग असतं ते, होय कळलं का? होय सर, नक्कीच. हा, आणि प्रत्यक्ष जबाब द्यायला लागतो माणसाला. हो सर, आणि कुठल्याही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, त्यासाठी आधी आपली पूर्णपणे तयारी हवी सर. नक्की. युअर ग्रेट. 100% तयारी असेल तर कुठल्याही प्रकारचा प्रश्न जर आला तर आपण कधीच अडू शकत नाही सर. मी तुम्हाला सिस्टम शिकवतो. सिस्टम हो सर. फार महत्वाचा आहे. पहिला गिअर कधी टाकायचा? डायरेक्ट टॉप टाकून चालत नाही. हो सर, तुम्ही दरवेळेला सांगता की नियम महत्वाचा आहे. नियमाला हो. सोडून काही पाहायचंच नाही आणि तसं काही दिसूनही येत नाही मुळात. म्हणजे उगाचच आपलं कुठूनही घोळवून काहीही सांगणं चुकीचंच आहे सर ते. जोपर्यंत व्याकरण तुम्हाला ज्योतिषातलं येणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जाऊन काही करता येणार नाही. आता आमचं व्याकरणाचं पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्हाला देणार आहोत विनामूल्य. ग्रुपवर टाकू, पण शिका आणि चांगले ज्योतिषी व्हा, चांगला व्यवसाय करा आणि यश मिळवा. एक पान रोज वाचलं तर तुम्ही ज्योतिषी होऊ शकता. भरतीसाठी पुस्तकं घेऊ नका. तर मी बोलू? हा, बोला मॅडम, बोला. सर, ही पत्रिका इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते शनी, मंगळ आणि गुरु पण अशा स्थानांमध्ये पडलेत की हे हा, तिन्ही ग्रह पराक्रमाला बघतायत. म्हणजे शनी 7व्या दृष्टीने, मंगळ व्हेरी 8व्या दृष्टीने आणि गुरु व्हेरी 9व्या दृष्टीने. व्हेरी फाईन, व्हेरी फाईन. आणि लाभावर सुद्धा या तिन्ही ग्रहांची दृष्टी आहे. म्हणजे शनी 3ऱ्या दृष्टीने बघतोय, मंगळ 4थ्या दृष्टीने बघतोय आणि गुरु 5व्या दृष्टीने बघतोय. व्हेरी गुड. म्हणजे लाभस्थान आणि पराक्रमस्थान ही दोन्ही स्थानं या तिन्ही ग्रहांनी दृष्टी टाकलेली आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण वाटतंय मला ह्या पत्रिकेत. याला म्हणतात अभ्यास. जर असा अभ्यास नसेल मॅडम तर पुढे जाऊन तुम्ही ज्योतिष सांगू शकणार नाही. इट्स व्हेरी गुड थिंग. अतिशय चांगला प्रतिसाद दिला तुम्ही. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. मॅडमचं निरीक्षण एकदम चांगलं आहे. नाही, कसं आहे, विद्यार्थी सुद्धा आपल्यापेक्षा हुशार पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आमच्या गुरूंनी सांगितले की ज्याला विद्यार्थी चांगला तो नशिबान समजायचा, नाहीतर ढप बसलेले लोक बकवास असतात. द माणसाशी कधी बोलू पण नका, चर्चा पण करू नका. ज्याला ज्योतिष कळत नसेल, तो तुमच्या विचारांशी सहमत नसेल, अशा व्यक्तीशी वाद घालण्यात व्यर्थ आहे. वेस्ट ऑफ टाईम. ते तर लुना लग्नाची पत्रिका या पराक्रम स्थानाला आणि लाभस्थानाला हे तिघ जण बघतात आहे, तर त्याला त्रास पण झाला असेल ना काहीतरी? हा, प्लस मायनस आहे मॅडम ते. हा, बघा, असं आहे की एखाद्या वेळेला मंगळ पाहतोय, शनी पाहतोय, तर त्या ठिकाणी कष्टदायी लाभ आहे. म्हणजे हा, हा जो पगार आहे तो 3 महिन्यानंतर मिळतो, 6 महिन्यानंतर मिळतो. ही हॅज टू अच्छा. वेट. हा हा हा, कळलं ना? आणि हो नंतर सर. गुरु पाहतोय म्हणजे तिथून रिकव्हरी होणार. रिलीफ, हा रिलीफ गुरु, पण आहे, रिलीफ पण आहे. गुरु हा रेव्हेन्यू, बुध हा रेव्हेन्यूचा कारक आहे. बुध गुरु हो. असं आहे. म्हणजे तुमची संचित रक्कम किती आहे, कळलं का? हो सर. नमस्ते सर. नमस्ते मॅडम, नमस्ते. बोला. आत्ता हा पॉईंट जो बोलला ना सर, सिंहाच्या शनीमध्ये हे पाहायला मिळतं बरं का सर, की 3-3 हा. महिन्यांनी पगार मिळतो त्या लोकांना. मी अशा काही ठिकाणी बघितलंय की जिथे जॉबमध्ये त्यांचाच पगार त्यांना मागून घ्यावा लागतो. आणि आता त्या कंपनीचे नाव नाही घेऊ शकत, पण त्या कंपनीमध्ये अशी सिस्टीम आहे की आपलाच पगार आपण एक लेटर द्यायचं आणि तो 3 महिन्यानंतर तुम्हाला पूर्ण सॅलरी एका ह्याच्या महिन्याचीच भेटते. पण त्याच्या आधी जर तुम्हाला गरज असेल तर तुमची सॅलरी तुम्ही 70% फक्त घेऊ शकता. म्हणजे इतकं क्रिटिकल आहे. आणि हे असं म्हणजे एका पत्रिकेच्या सिंहेच्या शनीमध्ये हे पाहायला भेटतो. आता सिंह राशी खरं तर राजराशी आहे. आता या पत्रिकेच्या ह्याच्यानी म्हणजे तो पॉइंट पण मी सांगते. आणि मगाशी सर तुम्ही ते म्हटला की जेव्हा ग्रह मार्गी होतो, तर आता मला माहिती नाही कवठेकर मॅडम इथे आहेत का नाही, पण त्यांच्या डॉक्युमेंटेशनच्या रिलेटेडच्या संदर्भात हा मॅडम आठवत असेल तुम्हाला की बघा हो, तुमचं माझं डॉक्युमेंटेशन. विसाच्या वेळेला हो बुधाचा येस. जप करायला सांगितलं होतं हा, सरांनी मला. बरोबर. आणि त्यावेळेस तुम्ही तारीख पण सांगितलेली होती. हो, ते आणि मग त्यावेळेस नंबरचं हे घेत होते सर, तारखेचं. येस. बरोबर, त्यात बुधाचा आकडा नव्हता. हो.
आणि मग मी तुम्हाला सांगितलं होतं की बघा बुध मार्गी झाला ना या तारखेच्या दरम्यान तुमचं हे होईल. हो आणि तुम्ही हो ना, नंतर बरोबर सांगितलं झालं की हो त्यावेळेला. ते झालं. व्हेरी गुड, सो व्हेरी गुड. हो 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 हा म्हणजे हे क्लासमध्ये सर ही चर्चा झालेली होती आणि त्यावेळेस त्यांना ते त्याप्रमाणे सांगितलं होतं. तर ते बुध म्हणजे जो कुठला ग्रह आहे तो मार्गी झाल्यानंतर ते काम म्हणजे हा नक्की प्रश्न होतं. कुंडलीचा तपशील होता मॅडम. येस सर, प्रश्न कुंडली पण आणि सर ऍक्च्युअल मध्ये पण बऱ्याचदा हे घडतं सर. नाही तेच ना म्हटलं, पण शेवटी हा तुमचं निवारण कधी होईल? येस बरोबर वेन आहे. विल बी कम आउट. येस मार्गी मार्गी होणं महत्वाचंच आहे. बरोबरच आहे. हा, मार्गी होणं येस म्हणून मी मागे सांगितलं की प्रश्न कुंडलीच्या ह्याच्यावरती जातक त्यांनी विचारलं होतं मला, युरोपचा विजा मिळणार, म्हटलं मिळणारच तुम्हाला, नाही मिळणार असं नाही. हो हो सर तुम्ही हो. सांगितलं होतं. हा, आणि पण पोद्दार मॅडम पण बोलल्या होत्या की बुध मार्गी झाल्यावरती होऊन जाईल म्हणून, आणि बरोबर तसंच झालं. तेव्हाच येस, झालं ते, म्हणजे हेच मिळून गेलं. कॅल्क्युलेशन आणि सर आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी सगळं जप वगैरे पण केला बुधाचा आणि झालं सर काम ते. आणि फिरून आलात पण. हो थँक्यू दोघांना सुद्धा. थँक्यू ताई. सर हा बोला. 2 मार्केश जर एकमेकांच्या राशीत असतील, हम्म. धनस्थानातून सप्तम स्थानातून, तर हा, त्याचे कसे परिणाम होतात? आता बघा इथे मिथुन राशीचा अधिपती जो आहे तो बुध आहे. इथे इथे म्हणणं आहे का तुम्ही मला नाही नाही, राशी मी असाच कन्फर्म, प्रश्न विचारला, असाच नाही प्रश्न. राशी कन्फर्म करा मला, राशी कन्फर्म करा. राशी मला वाटतं सिंह आणि कर्क राशीची आहे. म्हणजे सिंहेत शनी आहे आणि सप्तमात शनीची राशी आहे मकर, तिथे सूर्य आहे. बघा आता असं आहे की त्या ठिकाणी लग्न तुम्ही सांगितलं कर्क, बरोबर आहे, तो धनेश हा आहे. हा धनेश सप्तम स्थानामध्ये आहे, तो मार्केश सप्तम स्थानात आहे. आणि मार्केशचा अधिपती शिव जो आहे मकरचा, तो शिव राशीमध्ये आहे, बरोबर आहे. हा हा तर त्या ठिकाणी तिथे निश्चितच हे एकमेकाचे शत्रू आहेत. हो तर आंदोलन होणार, थोडं बहुत तर आंदोलन होणार. आणि ते आंदोलन विवाह झाल्यानंतर होणार. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही म्हणताय ना शनी शिवेचा आहे, आणि हा. जो मकर राशीमध्ये कोण आहे? मकर राशीमध्ये सूर्य आहे. सूर्य आहे. आणि मग जानेवारी 1978च्या जवळपास, 1900च्या जवळपास आहे का जन्म? 79? हो, आता तो म्हणजे लहान आहे मुलगा, मग कॉलेजमध्ये गेला आत्ताच तो. आहे. हा, हा मग हा आत्ताच हा आहे. 78 आणि 30 करा ना, 2008, हो. 2008 9. आणि मेन म्हणजे कसं, तिथे चंद्र शनी आहे धनस्थानात, आणि दोन्हीही दारिद्र्यांशात आहे. हो हो. हा, मग कुटुंबाचे पैसे वाया जाणार. हा, आणि तो मुलगा म्हणतोय मी राजकारणात जाणार आहे, आणि बोलत काहीच नाही. मागे सुद्धा आपण हे केलं होतं, हे आमच्याबद्दल निवेदन केलं होतं मॅडम. असेच हा. लोक राजकारणामध्ये जातात आणि सक्सेस होतात. होतात, हो हो. पण ते राजकारणातून दारिद्र्यांशात आहे तर मग ते दुसऱ्याला पण दरिद्री करून टाकतात ना. म्हणजे घरच्या लोकांना. आता काय दुसरं म्हणजे कोणी असतील ते आजूबाजूच्या लोकांना राजकारणी दरिद्र्यामध्ये घेऊन जातात. बरोबर. कळलं का? असं आहे. थँक्यू सर. थँक्यू. आमच्याकडे 2 कॅरेक्टर दरिद्र वंशामधले आहेत. त्या दोघांनी आम्हाला दगाफटका दिला. आता काय सांगू तुम्हाला, त्यांचा शनी आम्हाला नडला, कळलं. आणि जर त्या लग्नात म्हणजे पुष्यचार म्हणजे ते लग्नातला केतू पण दरिद्रांशात आहे. आणि आता त्या तिघांची दशा मार्च मध्ये येते. ते कुटुंबाला घेऊन जाणं बरोबर. हे असं पाहिलं नाही मॅडम तर खरोखर लक्षात येत आहे की वाय दिस थिंग हॅपन इन लाईफ. दिस इज द ग्रामर. हो कळलं का? हो हो सर. आणि बाकी सगळे ग्रह सप्तमात आहे, बाकी सगळे जितके आहेत ग्रह. लग्न झाल्यानंतर फार मोठा उठाव होईल, आंदोलन होईल. आणखी कोणाला काय सुचतंय? आता 8:45 झाले. विचार करा आता. बघा पोद्दार मॅडमनी सांगितलं. शिंदे मॅडम काय बोलताय का तुम्ही? सर हा बोला मॅडम. पंचमेश मंगळ हा कर्क राशीत आहे
आणि पंचमेश मंग हा टेक्निकल ह्याचा दाखवतोय, पण तो कर्क राशी त्यामुळे मॅरीटाईम म्हणून जो इंजिनिअरिंग मधला पण तो एक पार्ट असतो, नेव्ही आणि टेक्निकल त्या ह्याच्यामध्ये, तर त्यांचं एज्युकेशन त्या पॉइंट ऑफ व्ह्यू तिथे ते झालेलं आहे, असं तो एक तिथे दाखवतोय. आता रिलेटेड सायन्स आहे IIT. येस सर. हा, जलतत्वाची राशी असल्यामुळे सायन्सचा पण संबंध दाखवतोच तो तिथे. IT आहे, सॉरी IIT नाही, IT आहे. मॅडम पत्रिका काढा जरा. बरं, महादशेचा संदर्भ. हा, बोला बोला बोला. हा हा नाही, बोला ना सर. महादशेचा संदर्भ कोणाला घ्यायचा आहे? सर, पहिली शनी महादशा 12 वर्षापर्यंत होती, म्हणजे ती तिथे कष्टात. सर, ज्यावेळेस जातकाला नोकरी लागली असेल साधारण 30व्या वयाच्या आसपास, तेव्हा केतूची महादशा चालू होती आणि त्यावेळेस केतू मीन राशीत, जलतत्वाच्या राशीत, म्हणून कुठेतरी नोकरीचा संबंध पाण्याशी किंवा त्या संदर्भात आला का, असं पण असू शकतं. लॉजिक लावायला हरकत नाही. ज्या आता दशेच्या बद्दल मी थोडंसं स्पष्टीकरण करून देतो. ज्या ग्रहाची दशा सुरू असते तर तो ग्रह कुठल्या तत्वामध्ये असेल त्याला अनुसरून जातक मग एक वेळेला कोकाकोलामध्ये पण काम करू शकतो, एखाद्या वेळेला बिस्लरीमध्ये पण काम करू शकतो, एखादा मनुष्य ट्रकचा ड्रायव्हर पाणी पोचवणारी गाडी पण असू शकते. म्हणजे पाण्याशी संबंध येतो दशेचा. म्हणजे जी दशा आहे तर पदार्थ अनेक असू शकतात. मॅडम काढा पत्रिका, हे काढा. बोला, महादशेचा संदर्भ बोलून घ्या तुम्ही. सर, आता शुक्राची महादशा चालू आहे. पहिली आता चालू आहे, पण पहिली 12 वर्ष, म्हणजे शनीची होती ती 12 वर्ष होती. त्यामुळे तिथे तो कष्टमय थोडस लहानपण आपलं गेलं. लहान वय, पण काही कष्ट म्हणजे एवढं चांगलं नाही. नंतर मग 29 वर्षापर्यंत बुधाची होती आणि त्यावेळेला तिथे सगळं कामकाज जे झालं ते बुधाने त्यांना हे दिलं आणि साधारण 24व्या वर्षी बुधात गुरु होती, गुरु सुरू झाली जस्ट त्यावेळेला ते जे काय त्यांची डिग्री हे ते असेल त्या बुधामध्ये 21व्या वर्षी मॅडम ट्रेनिंग सुरू केलं. 21व्या वर्षी ट्रेनिंग सुरू केलं 12वी झाल्यानंतर. त्यावेळेला साधारण ती बुधात गुरुची आली, त्यावेळेला ते सुरू झालं आणि मग नंतर 29 वर्षापर्यंत होती आणि आता केतूची चालू आहे. त्या म्हणजे झाली 36 वर्ष आणि आता शुक्राची चालू आहे. मग शुक्राच्या ह्याच्यामध्ये लग्नी शुक्र आहे. मला सांगा मॅडम, लग्नी शुक्र आहे. लग्नी शुक्र म्हणजे आणखी समजा 17-18 वर्ष जर शुक्राची दशा असेल राहिलेली तर ती कधी, आणि शुक्रानंतर सूर्याची दशा येते बघा परत. लग्ने 34 वर्षापर्यंत आहे, 34 सालापर्यंत आहे 2034. म्हणजे आता 25 नंतर 35, 10 वर्ष तर डेफिनेट झाली आणि त्याच्यानंतर सूर्य 6 वर्ष, 16 वर्ष पुढची बघायचं आपण तर रिलीफ चांगल्यापैकी लाईफ आहे अकॉर्डिंग टू महादशा. कळलं का? नंतरही चंद्र आहे ना, चंद्र आहेच. सिरीज चांगली आहे ती. दशा पुढच्या चांगल्या आहेत. पण सर, ITI करून गेल्यामुळे कष्ट खूप झाले असतील. कष्टाशिवाय मॅडम फलित मिळत नाही तुम्हाला. हे आहेच, पण कॅप्टनच्या पदापर्यंत पोहोचणं सोपं नाही ITI केलेल्या माणसांनी. ITI करून हे सायन्स केलं ना, ITI सायन्स करून पहिला ज्युनियर म्हणून कामाला लागला. नंतर त्या शिपमध्ये काय भयंकर परीक्षा असतात. सतत जेव्हा तुम्ही पोर्टला येता त्यावेळेला परीक्षा द्यावीच लागते तुम्हाला. होय होय होय, हा नियम आहे. प्रत्येक वेळेला परीक्षेला 40,000, 50,000, लाख द्यावेच लागतात. पण मरीन इंजिनियर होणं आणि ITI करून जाणं ह्यात खूप फरक आहे ना. म्हणजे त्या व्यक्तीला कष्ट जास्त झाले असतील असं मला म्हणायचंय. हो बरोबर आहे. मरीन इंजिनिअरिंग आपल्याकडे एक सब्जेक्ट आहे ना मॅडम युनिव्हर्सिटीला. आता तुम्ही तर स्वतः शिक्षिका, तुम्हाला माहिती आहे. तर आपल्याकडे पुण्याला पण मरीन इंजिनिअरिंगची कॉलेजेस आहेत, मुंबईला सुद्धा आहे. तर त्या ठिकाणी मेन कलकत्त्याला म्हणजे सुरू झालं तेव्हा मेन कलकत्त्याला होतं ना, कारण ते ब्रिटिश लोकांनी तिथे कलकत्ता बेस होता ना म्हणून. होय होय. तर बुध दळणवळणाचा कारक आपण असं म्हणू शकतो किंवा म्हणतात. तर मग त्यावेळेस व्यापार म्हणजे सामान इकडे तिकडे नेणं. तर त्यावेळेस म्हणजे याच्यात ज्यावेळेस शिक्षण चालू होतं
त्यावेळेस बुधाची महादशा चालू होती. म्हणजे ह्याचा संदर्भ त्या नोकरीशी संबंध बुधाचा बरोबर आला, कारण बुध चंद्रासोबत आहे जलतत्वाच्या राशीत बरोबर. आणि त्याच अनुषंगाने दळणवळणाचा म्हणजे एक पूर्ण त्याच्याशी संबंध दिसून येतो येस. शिक्षणाचाही. म्हणजे पत्रिका कनेक्टेड होते की नाही? हो सर, नक्कीच पूर्ण होते. नोकरी, शिक्षण, पुढचं व्यवसाय, त्याचं म्हणजे जे काही कार्यक्षेत्र आहे ते सगळं एकमेकांशी एक इंटरलिंक दिसतं स्पष्टपणे. येस, इंटरलिंक, करेक्ट. म्हणजे पत्रिका जो आपण मांडतो त्यावेळेला त्या पत्रिकेमध्ये आता इथे हानी आणि यश, लाभ हे नेहमी माणसाच्या आयुष्यामध्ये चक्र चालू असतं, नाही असं नाही, प्रत्येकाला होतं. असं तर कुठलाही व्यक्ती इंडस्ट्रीजमध्ये तो हयात राहिलेला नाही आहे, अप्स अँड डाऊन पाहिलेले आहे. कळलं का? सर, मुळातच लग्न कुंडलीमध्ये दशमात राहू आहे आणि तो पण पंडितांशमध्ये आहे. आणि हा जो कन्याचा जो राहू आहे, तर तो हा म्हणजे जातकाचा व्यवसायाशी संबंध आहेच, पण तो लॉजिस्टिक्सशी पण संबंध येतो. कारण मर्चंट नेव्ही म्हटलं की जे आता तो शब्द वापरला त्यांनी दळणवळण, तर इट कॉल ॲज अ लॉजिस्टिक. तर लॉजिस्टिकच्या संदर्भातच हा संबंध येतो. आणि दशमेश वेळात आहे, तर दशमेश कोण आहे? तर बुध आहे. म्हणजे पुन्हा बुध म्हणजे या ठिकाणी व्यापाराचा हा संबंध आला. त्यात तो वृश्चिक राशीमध्ये आहे. म्हणजे टेक्निकल या पॉइंट ऑफ व्ह्यूनी या जातकाचा पाण्याशी, त्यामुळे मर्चंट नेव्हीच्या ह्याच्याशी, शिवाय तो चंद्राबरोबर आहे आणि तो अष्टमेश आहे. सो या ह्याच्यानी तो संबंध त्यांचा आलेलाच आहे. सिंहेचा शनी असल्यामुळे त्यांना कष्ट खूप करावे लागले, कारण सिंहेचा शनी कष्ट करून घेणारच, पण तो शनी इथे न्यायांशमध्ये आलाय, त्यामुळे आधी कष्ट आणि मग रिवॉर्ड हे ठरलेलं आहे. सो या पद्धतीने त्यांना त्याही गोष्टी भेटल्या. मंगळ शनीची एकत्रित दृष्टी लाभस्थानावर पण आहे, त्यामुळे काही लाभांच्या बाबतीत काही अडीअडचणी पण आल्या. त्याचबरोबर इथे मंगळ शनी एकत्रित तृतीय स्थानावर पण पाहतात आहे. तिथं एका ठिकाणी आपण भावाच्या संदर्भातला जो त्रास आहे तर तो पण पाहिला, सो तोही इथे झाला. पण त्याचबरोबर गुरुची पण तिथे दृष्टी आहे, त्यामुळे जरी त्रास झाले तरी त्याच्या रिलेटेडचे जे बेनिफिट आहेत ते देखील त्यांनी अनुभवले. आणि मंगळ शनी आणि मर्चंट नेव्ही म्हणजे इतका काळ समुद्रामध्ये राहण्यासाठी जे धैर्य लागतं, जो पेशन्स लागतो, म्हणजे नुसताच मंगळ असून चालणार नाही, कारण तो खूप उतावीळ होईल. त्या पाण्यामध्ये नंतर बाहेर पडायचं म्हटलं तर तो जो पेशन्स लागेल, तर ते काम शनी करेल तिथे. आणि शनी जेव्हा त्याच्या स्वराशीला बघतो, तो त्याच्या त्या क्वालिटीज त्या आणखीन चांगल्या पद्धतीने त्या अशा उभारून येतील. सो इथे मंगळ शनीचं कनेक्शन जसं लॉस झाला तसा त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्याला प्रॉफिट बेनिफिट सुद्धा याच पॉइंट ऑफ व्ह्यूनी इथे होणार आहे. आता इथे ज्यावेळेस बुधाच्या दशेमध्ये त्यांचं कामकाज सुरू झालं, त्या संदर्भातला मर्चंट नेव्हीशी पण संबंध आला. पण त्याच्यानंतर त्यांना केतूची दशा आली. बरेच लोक केतूची दशा म्हटलं की अरे बापरे, आता काय होणार, काय खरं नाही आपलं, असा एक हे असतो. पण या पत्रिकेचा विचार केला तर केतू मीनेमध्ये, हा केतू मीनेमध्ये असून हा चतुर्थात आहे. इट मीन्स केतूच्या दशामध्ये जातकाला जास्तीत जास्त म्हणजे मर्चंट नेव्हीचा तसे घरापासून लांब संबंध येतो. इट मीन्स ते पूर्ण जगाशी आयसोलेट होतात, त्यांच्याशी त्यांचं म्हणजे डिटॅचमेंट होतं. पण डिटॅचमेंट फॉर अ टाइम बिंग, जस्ट फॉर हिज जॉब. सो त्यासाठी म्हणून त्या गोष्टी त्यांच्या घडत गेलेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे हे 4-8-12 पण बोलतात आहे. 1-5-9 तर स्ट्रॉंग झालेच आहेत. अग्नितत्व पण स्ट्रॉंग असलं पाहिजे, कारण त्याशिवाय ती व्यक्ती तिथं कशी उभी राहणार. आणि जलतत्व पण तितकंच स्ट्रॉंग आहे. आणि हा जलतत्वातला वेळातला केतू जो मिनेचा आहे, तो निसर्ग कुंडलीप्रमाणे पण तो वेळात दाखवतो. आणि निसर्ग कुंडलीप्रमाणे पण धनुराशी ही भाग्यात येते आणि त्याचा स्वामी हा प्रवासाचं जे स्थान आहे तिथे येतो. मुळातला लग्नेश जो आहे तो सप्तमात आहे. बऱ्याचदा आपण विसरतो की सप्तम स्थान सुद्धा ट्रॅव्हलिंगचं स्थान मानलं जातं. इट्स रिलेटेड टू अब्रॉड ट्रॅव्हलिंग, आणि तो गुरु आहे. त्या जातकाचं ट्रॅव्हलिंग असेल पण चांगल्या पद्धतीने, कारण तो गुरु पण आहे. आणि शिवाय लग्नात रवी आहे आणि शुक्र आहे, म्हणजे जातकाला नो डाऊट अडीअडचणी ह्या बाकीच्या गोष्टी तर झाल्यात, पण लक्झरी पण असते ती. म्हणजे त्यांच्याकडे ती ऑथॉरिटी आहे आणि ही इज अ कॅप्टन ओव्हर देअर. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण तिथं ते दाखवते, कारण रवी ऑथॉरिटी देतोय. आणि लग्नेश सप्तमात परत वायू तत्वाच्या राशीमध्ये येतो इथे. सो त्यांचा म्हणजे तो फ्लो पुढे चालूच राहणार आहे. मग या ठिकाणी असलेला गुरु तर खरं वेगळ्या नवंशामध्ये तर आणखीन वेगळे फॅक्टर आहेत, पण लग्नेश सप्तमात हे देखील इथे दाखवतंय की स्ट्रॉंगली कनेक्ट होते की ट्रॅव्हलिंग आणि फॉरेन ट्रॅव्हलिंगशी या जातकाचा संबंध येतो, आता कसं इंटरनॅशनल आहे, शिपिंगचा संबंध. हा, बरं, आता असं आहे की झोपेचा आपण जर प्रश्न काढला तर येस सर. वृश्चिकेचा बुध हा जातकाला निवांत झोप देत नाही, ऑलवेज अलर्ट असतो. दुसरा भाग असा आहे की
चतुर्थ स्थान हे निद्रास्थान आहे. बुध हा निद्रेचा कारक आहे. चतुर्थ स्थान निद्रास्थान असल्यामुळे तिथे बोट सतत हलत असते, तर तिथे निद्रा व्यवस्थित येत नाही. तर 6-6 महिने झोपेचे असे प्रश्न हे, आणि त्यांना शिफ्टवरती झोपायला जावं लागतं वेगवेगळ्या वेळेला. म्हणजे एकाच वेळेला त्यांचं आवर्स नसतात, 3-3, 4-4 कॅप्टन असतात. तर त्यावेळेला तिथे एकाने झोपायचं, मग एक ऑपरेटर येईल, मग 4 तासांनी परत दुसरा येईल, परत 4 तासांनी दुसरा येतो. म्हणजे साधारणतः झोपसुद्धा डिस्टर्ब असते, कळलं. आणि त्याला कारण बुध हा लिहून ठेवा. निद्रेचा कारक बुध, ज्याचा बुध बिघडला आहे त्याची निद्रा बिघडलेली आहे. ज्याचं चतुर्थ स्थान बिघडलेलं आहे त्याची निद्रा कमी झालेली आहे. चिंतेचं स्थान आहे. म्हणजे थोडक्यात केतू असल्यामुळे तिथे निद्रा सुख कमी, दॅट्स ऑल. मग काय असं हानी नाही, कळलं का? येस सर, बरोबर आहे. येस सर. आता हळदणकर मॅडम आहेत ना? सर हां बोला. सर इथं राशी परिवर्तन मंगळाचं आणि चंद्राचं आहे. विशेष हां. म्हणजे दोघांची राशीत, म्हणजे मंगळ चंद्राच्या राशीत नीच झालाय आणि चंद्र मंगळाच्या राशीत नीच आहे. पण ह्या अन्य दोघांचं कनेक्टिव्हिटी अशी आहे की राशीत जेव्हा 4, 8, 12 मध्ये चंद्र असतो किंवा चतुर्थ स्थान, व्ययस्थान आणि पश्चिमात असेल तर परदेशाशी या लोकांचा नक्की संबंध येतो, म्हणजे शिक्षण किंवा नोकरी किंवा वास्तव्य. आणि नेपच्यून व्ययस्थानात आहे आणि मुळात कालपुरुषाप्रमाणे व्ययस्थानात म्हणजे समुद्राशी बरोबर कनेक्टिव्हिटी मुळे आली, चंद्र नेपच्यूनामुळे. तर त्यामुळे नेपच्यून म्हणजे नेपच्यून हा महासागर. जास्त मरीनचा जो बरोबर, अगदी कॉन्टॅक्ट, खरं. त्यामुळे येस ते येस. नेपच्यून हा स्ट्रॉंग फॅक्टर आहे राईट. नेव्ही देण्याचा. आणि अष्टम स्थान असल्यामुळं ती कनेक्टिव्हिटी चंद्रामुळे तिथे आली, कारण मंगळ आणि चंद्राचा परिवर्तन योग आहे. त्यामुळे तो मला असं वाटतं की नेपच्यून हा सगळ्यात एक नेपच्यून फार महत्वाचा आहे, कारण तुम्ही जे सांगताय की नेपच्यून हा ओशनचा कारक आहे, येस हर्षल स्पेसचा कारक आहे, नेपच्यून ओशनचा आहे. आता प्लुटोबद्दल अजून काही घडामोडी आलेल्या नाही, पण नेपच्यून तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिचं परफेक्ट. आणि सर एक छोटंसं मला एक विचारायचं होतं, म्हणजे एम आय राईट ऑर रॉंग, आय डोंट नो. जर मंगळ व्ययात आला असता आणि चंद्र जर अष्टमात आला असता तर कनेक्टिव्हिटी कशी जायची? तर मग ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड आलं असतं ना शिक्षण सर, कारण पंचमेश परत. मेकॅनिकल करून पण शिपमध्ये जाणारे लोक आहेत, येस. पण कॅप्टन नाही होत ते. अच्छा, ओके. कॅप्टन झाला बिकॉज ऑफ सूर्य, लक्षात घ्या. हो, सूर्य लग्न आहे. येस. लग्नी बॉस आहे ना तो, हो, इज अ बॉस. आणि भाग्येश आहे. ओके, थँक्यू सर. मंगळ मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून मरीन इंजिनिअरिंग होऊ शकतो, पण हा मरीन इंजिनिअरिंग न करता पण कॅप्टन झाला. त्याच्यामध्ये त्याने नंबर ऑफ एक्झाम दिल्या आणि नंतर तो पास झाला. असे शिपमध्ये भरपूर लोक आहेत. हो सर, पंचमेश अष्टमीचा म्हणजे शिक्षणाची पण मेहनत खूप करायला लागली. ITI नंतर खूप धडपड आणि कामामध्ये पण खूप कष्ट आहे. अष्टमात मंगळ आहे ना, त्यामुळे कष्टाशिवाय फलित मिळतच नाही. आणि जो आराम करतो तो आराम करणारा मनुष्य व्यापारी असतो. येस सर, थँक्यू सर. थँक्यू. आता हळदणकर, हां बोला. त्याच्या वयानुसार जर विचार करता तर शुक्राची महादशा जेव्हा संपत असेल त्यावेळेस त्याचं वय 56 असेल. आणि त्याच्यानंतर रवीची महादशा आहे. रवी जे आपण नवमांश कुंडलीत बघूयात की तो तुळेचा निचेचा आहे, त्यावेळेसच त्याची सर्व्हिस बहुतेक थांबणार असावी, कारण ऍज पर वय त्याचं 56 शुक्र संपत असताना होणार आहे. म्हणजे पुढे आता कसं आहे, रवी जरी असला ना तर वृषभ राशी धनुराशीतला तूळ नवमास जो आहे तो चांगला आहे, तो अव्यांश असेल, कळलं का? तर तो नवमास चांगला आहे. भोग्यांशमध्ये म्हणजे तो त्याला देताना लाभच देऊन जाणार आहे असं आपण म्हणूयात का मग? हा, लाभच भोग्यांश आहे ना तो. रवीची महादशा पण आलेला सूर्य हा लग्नी आहे. बघा कसं आहे, रिटायर्ड लाईफ माणसाचं नेहमी आनंदात जावं. तरुण पण दुःखात गेलं तरी चालेल, पण रिटायर्ड लाईफ हॅपी मस्ट. बरं, आता समारोप करायचा आहे, तर त्याच्या अगोदर हळदणकर मॅडम अभिप्राय देतील आणि मग नंतर समारोप करूया. वेळ झाला आता. आणखी काही कोणाला बोलायचं आहे, विचारायचं आहे का? तर अगोदर विचारून घ्या, नो प्रॉब्लेम, यू आर रिस्पेक्टेड. पत्रिका किती लोकांना कळली, कसा अभ्यास झाला, खूप छान झालं सर, खूप छान समजलं. म्हणजे आपण आतापर्यंत मला वाटतं मरीन मधली म्हणजे अशी एक काही घेतली नव्हती पत्रिका असं मला वाटतं, कारण माझं एखाद वेळे मधलं गेलं असेल. पण खूप छान समजली
म्हणजे जलतत्व अग्नितत्व कसं रिलेटेड आहे आणि आपण कुंडली बघताना त्याचा वापर कसा करावा हे आज जास्त स्पष्ट झालं. म्हणजे मी फार त्यातली कमी ज्ञान मिळवलेली आहे, पण मला खूप छान समजलं, म्हणून सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सर खूप छान कळलं. आणि नेपच्यून आणि ओशनचा संबंध तर Yes. आमच्या घरातल्या खूप जणांनी अनुभवलेला, अनेक वर्ष फॉरेन वगैरे असं. अरे वा, त्यामुळे ते अगदी 4, 8, 12 जे म्हणाले ना चंद्र, आणि ते अगदी परफेक्ट जमलं. छान. थँक्यू सर. सर मला जास्त हे का भावलं सांगते, माझा धाकटा भाऊ मरीन इंजिनियर आहे आणि खूप म्हणजे असं जगभर फिरलेला आहे आणि माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान आहे. तरी तो आत्ता ग्लासगोमध्ये PhD करतोय आणि मी त्याला म्हटलं, अरे काय आहे, 70व्या वर्षी हे उद्योग कुणी सांगितले? तर मला म्हणला माझी अपुरी इच्छा पूर्ण करतोय. पण प्रचंड कष्ट आहे तो PhD करायला पण. आणि त्यात म्हणजे आत्ता मला माझ्या मोठ्या भावाकडनं कळलं की जगामध्ये जे काय 5 टॉप मरीन इंजिनियर आहेत त्यात माझा भाऊ आहे. म्हणजे अरे मी वा, हे तुम्हाला म्हणून अभिमानाने सांगते आणि म्हणून व्हेरी मी नाईस. त्याची पण कुंडली उघडून बसले होते बघायला. मला छान, खूप म्हणजे ते छान जास्त समजलं ह्या रिलेशन मध्ये, म्हणून व्हेरी गुड. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही आदरणीय आहात. धन्यवाद. नाही हो सर, आदरणीय काय. तुमच्याकडनं मला इतकं छान ज्ञान मिळतंय की मला वारंवार वाटतं, अरे अरे मी 72व्या वर्षी यात पडले, आधी मला का नाही कळलं. देर आहे सर एक दुरुस्त आहे. विचारू, बोला हे बोला. जे सप्तमेश व्ययात जो आहे की नाही, म्हणजे बुध, हा तो आता हे सप्तम इथे कसं आपण म्हणजे लोकांशी संबंध म्हणून घेणार का, सांगतो तो सांगतो व्यापार जो आहे तसा कसा सांगतो काय? सांगतो सांगतो असं आहे मॅडम की सप्तम स्थान हे रिलेटेड विथ द स्पाऊस म्हणजे वाईफ संदर्भात. तर त्यांची ताटाटूट ही 5-6 महिने असतेच वर्षाला, हे ठरलेलं आहे. होय. कळलं का? बरोबर. सप्तमेश 12व्या स्थानामध्ये आहे ना, तर त्याच्याकरता त्यांना ते जावं, जसं आर्मीचे लोक आहेत किंवा आणखी इत्यादी लोकांच्या ट्रान्सफर होतात, रेल्वेमध्ये आहेत, पोलीसमध्ये आहेत, तर त्यांना संसाराची थोडंसं तिथे माघार घ्यावी लागते. तेवढाच एक असं पॉइंट. हा येस. पण आणखी म्हणजे जोरदार मागे तर उत्तम तुम्ही आहे. सांगितलं होतं की असे अनेक कुटुंब आहेत. गुरु नसावा म्हणून. आवाज बोला मॅडम. तर मागे एकदा तुम्ही म्हणाला होता की सप्तमात गुरु शक्यतो नसावा म्हणून सांगितलं होतं ना सर. आवाज गेला. की तुम्ही मागे असं सांगितलं होतं की सप्तमात गुरु सप्तमातला गुरु हा. हा, बोला हा, मॅडम. सप्तमातल्या गुरुबद्दल सांगितलं होतं सर तुम्ही मागे, काय की तुम्ही म्हणालाच होता की कोणी गुरुजी वगैरे आले तर आपण काय त्यांना आपल्या घरी जास्त वेळ ठेवून घेतो का, जास्त दिवस, असं काहीतरी बोलला होता सर तुम्ही मागे. नाही, ते काय आहे ते का, सप्तमातला गुरु हा आपण जेव्हा शास्त्रोक्त पद्धतीने पाहतो तर आपल्याला शुभ काम करण्यासाठी म्हणून आपण गुरुजींना आमंत्रित करतो. तर तशा आमंत्रित करतो, हो प्रकारे असं बोलला होता. या ठिकाणी गुरु आहे तर तो लाभदायक आहे, मिथुन राशीत आहे. मुळामध्ये राशीचं तत्व काय आहे तर व्यापार आहे. मग जातक हो, हा कुठे एंगेज आहे तर व्यापारी क्षेत्राशी संबंधित. व्यापार, हो कळलं? बरोबर. हो हो सर. म्हणजे त्यांनी म्हणून हे ते बोललं म्हणून सप्तम व्यापार असं कनेक्ट केलं. नाही नाही, हो, व्यापारात सप्तम म्हणजे बेनिफिट जास्त मिळतील ना. नाही, सप्तम नेक्स्ट व्यापाराचं नाहीये, हा. नाही सप्तमेश नाही बुध आहे ना, तो व्यापार. मिथुन राशी ही हा बुध, व्यापाराची हा राशी. बुध म्हणून. हा अच्छा. मिथुन रास ही व्यापाराची रास आहे. बोला. आता आणखी कोणाला काय बोलायचं आहे का? तर या ठिकाणी गुरु, मंगळ आणि शनीची पराक्रमेशावरची दृष्टी आणि त्याचबरोबर लाभेशावरची दृष्टी असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष आणि कष्टाच्या माध्यमातून त्यांना सुंदर प्रकारे फायदा सुद्धा मिळत असल्यामुळे त्यांची ती घोडदौड वाटचाल अतिशय प्रभावी राहिली असावी, असं मगाशी एका आपल्या सहकार्याने सांगितल्यामुळे तो एक मुद्दा छान प्रकारे लक्षात आला सर. बघा ना, षष्ठस्थान जे आहे ना हे आपल्या कार्यसिद्धता दाखवते. त्याच्यावरती आपण बघितलं तर बुधाची दृष्टी आहे, चंद्राची पण दृष्टी आहे, चंद्र उच्चीचा दृष्टी पाहतोय, शनी महाराजांची पण दृष्टी आहे. कळलं का? मग तिथे आपण जर पाहिलं तर शनी पण षष्ठाला पाहतो, म्हणजे तिथे दीर्घकाळ काम करणे. हा असं आहे ना, शनी हा दीर्घकाळ काम करणारा ग्रह आहे म्हणून. आणि शुक्र लग्नी आहे.
षष्ठेत लग्न आहे म्हणजे कष्टी आहे असं नाही, तो रवी युक्त झालेला आहे. जेव्हा एखादा ग्रह मोर पॉवरफुल प्लॅनेट सोबत असतो तर त्याची एनर्जी त्याला निश्चितच मिळते. आता तोच जर शनी शुक्राबरोबर असता तर त्याला लिमिटेशन्स आहेत. इथे रवी हा असा उदार प्लॅनेट आहे की डू इट गॉट इट. रवी सोबत असणाऱ्या ग्रहाला जास्ती व्हॅल्यू असते राहू सोडून. राहू त्याची व्हॅल्यू कमी करतो, पण रवीच्या सोबत असणारा चंद्र, बुध, शुक्र ह्याची किंमत वाढली जाते. मंगळ हे त्याचे मित्र आहे. गुरु म्हणजे रवीची जी टीम आहे ती कोण आहे तर चंद्र, बुध, शुक्र, मंगळ ही टीमवर्क आहे. कारण ते कक्षेच्या जवळचे ग्रह आहेत. मग कक्षा कधी बदलते तर वृश्चिकेला कक्षा बदलते आणि ती मंगळाची आहे. म्हणून त्या ठिकाणी रवीपासून केंद्रस्थानामध्ये मंगळ वक्री होतो तेव्हा कक्षेमध्ये बदल होतो. असं आहे, असा हा नियम आहे. मग कदाचित तो वक्री होणार नाही, पण तो कक्षेच्या पलीकडचा ग्रह आहे हे निश्चित. हे सगळं गणित जे आहे ते इझी आहे, डिफिकल्ट नाही आहे. आपल्याला ते डिफिकल्ट करून ठेवलेलं आहे. तसं समजू नका, गणित सोपं आहे, फक्त सिस्टम कळली पाहिजे. तर एक बोलू का? चंद्र हा प्रपंच संस्थेचा कारक म्हणतो आपण, आणि तो अष्टमेश त्याशिवाय सप्तमेश बुध पण त्याच्या जोडीला तिथे आलेला आहे. तो चंद्र नीचेचा झालेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी वैवाहिक जीवन डिस्टर्ब, म्हणजे जे ताटातूट आपण म्हणतोय ते अनुभवायला आलेलं असेल. बघा, लिगल ताटातूट नाही आहे. ही ताटातूट जी आहे ती व्यवसायाच्या निमित्ताने त्याला बाहेर जावं लागतं. असे हजारो करोडो लोक आहेत जगामध्ये की शिपवरती काम करणारे, आर्मीमध्ये काम करणारे, पोलीसमध्ये ट्रान्सफर होणारे, असे अनेक लोक आहेत. त्यांच्या नशिबामध्ये ट्रान्सफरशिवाय पर्याय नाही आहे. त्यांना तिथे त्यांच्या झोनमध्ये. दुसरी गोष्ट की शिपमध्ये फॅमिलीला एवढ्या लोकांना घेऊन जाणं दरवेळेला परमिट करत नाही. वन्स इन अ ब्ल्यू मून, कळलं असं आहे. तुम्ही पेशेचा सुद्धा अभ्यास करा की त्या बायकोला जायला मिळेलच का, बायको नोकरी सोडून जाईलच का. हे फिरायला जाणं वेगळी गोष्ट आहे, कारण क्रूजवरती असणारे लोकांचा ट्रॅव्हल हा भिन्न असतो. वेन यू ट्रॅव्हल इन क्रूज यू एन्जॉय लॉट्स, अंडरस्टँड. काही क्रूज जे चालणारे लोक आहेत मग ते आणखी मोठ्या जहाजं असो, पण क्रूज इज क्रूज, दॅट इज अ डिफरंट लाईफ. पण मर्चंट नेव्हीचं लाईफ डिफरंट आहे. ते स्टॉप नसतं, क्रूजला स्टॉप असतो. म्हणून मी मगाशी सांगितलं तुम्हाला, ऑस्ट्रेलिया ते टोकियो हा एकच रूट ह्या व्यक्तीला आहे, कारण तिथे डिस्टर्बन्स बिलकुल नाही आणि प्रशांत महासागर आहे. त्याला प्रशांत विशाल आहे, कळलं का. आणि जो आपला ह्याचा मिडल ईस्टचा जो सी आहे त्याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत. एक तर सुएझ कॅनलनी तुम्हाला युरोपमध्ये एंट्री करता येते अटलांटिकमध्ये, त्याशिवाय तुम्ही अटलांटिकला जाऊ शकत नाही. अटलांटिक नंतर मग पॅसिफिकला जायला तुम्हाला पनामालाच जावं लागतं, असं आहे. नाहीतर अर्जेंटिनाला जावं लागतं. हा सगळा ग्लोबल मॅप तुमच्या डोक्यात पाहिजे. ज्योतिष शिकताना खगोलसुद्धा लक्षात असायला हवं. हा नियम आहे. खगोलानंतरच भूगोल तयार होतो. खगोलीय ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि जी 40 कलेची कुंडली जी आहे त्याला खवेदांश म्हणतात, ती सुद्धा खगोलावरती अवलंबून आहेत. कुंडलीचा दर्जा ठरवताना तुम्हाला खवेदांश कुंडलीचाच वापर करायला हवा. कुंडलीचे बलाबल त्याला वाक्य असं सांगितलेलं आहे. एनिवे, आता हलदणकर मॅडम तुम्ही. हो सर, मी बोलते कारण खूप मुद्दे चांगले झालेले आहेत. सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार करते. सगळ्या सहध्यायांना माझ्या नमस्कार करते. खूप चांगले पॉइंट्स लोकांनी हे केले, सांगितले. आणि एक वेगळी पत्रिका आज सर मांडली तुम्ही की पृथ्वी अग्नितत्वाच्या 3 ग्रह आणि पृथ्वी तत्वाचे 3 ग्रह असे एकत्र आलेले ग्रह हे पत्रिकेमध्ये काय दर्शवतात. इथे धनेश आणि पराक्रमेश हे दोन्ही नवम स्थानामध्ये भाग्यात बसलेले आहेत. आणि मगाशी जो एक मुद्दा खूप चांगला पॉइंट आउट करून दिला एका विद्यार्थिनींनी की
शनी, मंगळ आणि गुरु हे दोन्ही, शनी आणि मंगळ आणि गुरु हे दोन्ही दाबाला आणि पराक्रमाला बघतात. तर इथे ही गोष्ट एक चांगली लक्षात येते सर, की काल जसं आपण म्हटलं की सिंहस्थ एखादा ग्रह असला तर तो कसा वागेल. आता इथे सिंहस्थ शनी आहे आणि तो शनी न्यायांशामध्ये आहे आणि तो स्वतःच्या घराला बघतोय. ते घर आहे पराक्रम स्थान समोर. त्यामुळे पराक्रम स्थान हे दळणवळणाचं स्थान आहे, मेहनत करण्याचं स्थान आहे, प्रवासाचं स्थान आहे. तर त्यांनी आपल्या घराला तर न्याय दिलेलाच आहे आणि जे काही काम केलंय ते तो चांगल्या पद्धतीने करतोय, कारण हा शनी न्यायांशामध्ये बसलेला आहे. तर हा एक म्हणजे मुद्दा ज्यांनी सांगितलंय ते अगदी खूप चांगल्या पद्धतीने वेचलेले आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा तेच तेच नाही बोलत. फक्त अजून एक मुद्दा असा तुम्ही सांगितला की चतुर्थातला केतू आणि बुध हा निद्रेचा कारक आहे. चतुर्थ स्थान बिघडलंय आणि चतुर्थ स्थानामध्ये मीनेसारखी राशी पडली आहे की जी अथांग सागराची आहे. तर या जातकाची झोप का बिघडलेली आहे त्याचं कारण आपल्याला इथे उलगडतंय, किंवा तो घर सोडून बाहेर का, मोठ्या कालावधीसाठी का बाहेर किंवा वारंवार का बाहेर, याचं कारण पण हा केतू आपल्याला सोडून देतोय. नेपच्यून हा समुद्राचा कारक आहे, हेही खूप चांगल्या पद्धतीने कळतंय. आणि अष्टम स्थान, व्ययस्थान हे विपरीत राजयोग जसा आहे तसा तो अन्योन्य योग पण आहे. पण आणि सगळे हे काय सूक्ष्मांश हे चांगले मिळालेले असताना केवळ मंगळ हा दरिद्रांशात गेलेला आहे आणि तो भावंडाचा कारक असल्यामुळे तिथे मात्र आपल्याला विचार करायला जो वाईट मुद्दा त्या जातकाला अनुभवाला आला तो आपण लक्षात घेतोय. राहू हा कन्येचा, हा दशम स्थानामध्ये बसलेला आहे, तो सुद्धा खूप चांगली फलिते देतो. एकूणच एक वेगळ्या ढाच्याची कुंडली आज बऱ्याच दिवसांनी सर तुम्ही आणली आणि आम्हा विद्यार्थ्यांना एक खूप चांगल्या पद्धतीने शिकायला मिळाली. ह्याच्या अध्यात्माच्या राशीमध्ये सूर्य आणि शुक्र, आणि मनीषा मॅडमनी सांगितलं तसं आत्माकारक बुध आणि अमात्यकारक सूर्य, हा पॉइंट अगदी लक्षात घेण्यासारखा आहे की सूर्य हा अमात्यकारक असल्यामुळे तो आपल्या आयुष्यात खूप चांगल्या पद्धतीने लीडरशिप देऊन, सूर्य लीडरशिप घेऊन काम करतोय. तर हा एक खूप चांगला मुद्दा आपल्याला दिसला. तर हे सगळे मुद्दे विचारात घेता एक खूप चांगली कुंडली अभ्यासाला मिळाली सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. कोमल मॅडम आता समारोप करा. उद्या सगळ्यांना आमंत्रित करा, उद्या सगळ्यांना क्लास आहे असं सांगा. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार, तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. सगळ्यांनी खूपच सगळी पत्रिका अतिशय उत्तम प्रकारे ज्यांनी आता मी प्रत्येकाचं नाव नाही घेत, पण सगळे म्हणजे अगदी उत्स्फूर्तपणे बोलले आणि 100% म्हणजे बरोबर असं खूप छान बोलले सर. फक्त आता मला वाटतं कोणते देवेन साहेब ते बोलले ना, तर त्यांना असं वाटलं ना हा सप्तमेश व्ययात आहे म्हणजे तो बुध, पण तुम्ही तर सांगितलंच तो व्ययात आहे वृश्चिक राशीत, तर जोडीदार नोकरी करणारा असं पण तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात. पण हा बुध आहे ना सर, आपण नवमांशी अजून खोल बघतो ना की एक्झॅक्ट त्या ग्रहाची अवस्था काय आहे. तो नवमांशात, मीन नवमांशात आणि शुभांश मध्ये गेलेला आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय तर या नोकरीमुळे हे ऑब्वियस आहे की हे दोघ जण जास्त वेळ त्यांना लांब राहावं लागणार, कारण नोकरीच तशी आहे ना त्या. पण ते असं डायव्हर्स वगैरे असलं काही म्हणजे इथून काही दिसत नाहीये. मीन नवमांश, गुरुचा नवमांश, ते सगळं छान. आणि इथे राहू म्हणजे दशमात आहे, कन्येचा आहे, आणि हा कन्येचा बुध पण वेळात बसलाय ना, तर इथं इंटरनॅशनल शिपिंग असं पण आपण म्हणू शकतो ना, म्हणजे त्यांचं ते कार्य. आणि तुम्ही ते हे तर सांगितलं बुधाची झोप, हे तर मी अगदी जवळून बघितलं आहे की मीनेत केतू, परत राहू आणि बुध दशमात, हे लोक एवढे वर्कहोलिक की 24 आवर्स काम करतात असं म्हटलं तरी चालेल. झोपताना असे झोपतात, म्हणजे मी आता एक्झॅक्ट नाही सांगत
की 3.5 ते 4 मिनिटाचा अलार्म लावून फक्त तेवढा वेळ झोपतात. एवढं मी सांगते, म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे. तर हे अगदी तुम्ही खूप छान रूल. त्याच्यानंतर तुम्ही शनी, गुरु, मंगळ कसे, म्हणजे शनी 90 तास फक्त स्तंभी होतो, गुरु 36 तास स्तंभी होतो, मंगळ फक्त 24 तास स्तंभी होतो आणि गुरु शनी साधारण 100 डिग्रीच्या आसपास म्हणजे ते स्तंभी होतात. पण बुध शुक्र नाही होत, कारण ते म्हणजे सूर्याच्या आसपासच असतात. मेनली तर हा बुध तर सूर्याच्या जवळच असतो, एखादा राशी असं. ते पण खूप छान, म्हणजे तुम्ही सांगितलं. आणि ग्रह मार्गी होतील तेव्हा त्यांचे काम होईल. म्हणजे हे मी परत परत का हे करते, हे तुम्ही म्हणजे इन ऍडिशन टू ही पत्रिका हे आम्हाला खूप म्हणजे चांगलं काय म्हणायचं हे दिले मुद्दे. आणि ज्या ग्रहाची दशा सुरू असेल तो ग्रह कोणत्या तत्वात आहे हे पाहणं पण आपल्याला खूप गरजेचं आहे. म्हणजे कोणी जर नोकरी विचारले तर आपण त्या संदर्भात त्यांना नोकरी मिळेल असं पण आपण सांगू शकतो ना, कारण तो ग्रह कुठल्या तत्वात आहे असं. तर सर अतिशय अतिशय उत्तम पत्रिका झाली आणि त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी साष्टांग दंडवत करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज थँक्यू. ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, थँक्यू ह्यूज. मॅडम. थँक्यू. आणि तुम्ही म्हणताय म्हणून थँक्यू सो मच सर. खूप धन्यवाद. उद्या आपण म्हणजे काय ज्योतिषशास्त्री परीक्षेचं सरांनी खरं तर मला खूप मोठी जबाबदारी दिली, बट आय विल ट्राय माय लेवल बेस्ट एवढं मी सांगते. तर सगळ्यांनी म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या क्लासला या, अवश्य. नम्र विनंती. थँक्यू. हो नक्की मॅडम, आणि तुम्ही छानच घ्याल मॅडम, यात काही शंकाच नाही. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम आणि थँक्यू सर. थँक्यू सर.